नको असं नको विचारू. मुंबईतला पहिला दिवस आठवतोय? हो, 30 जून 2004. क्या बात आहे. तारीखही आठवते. हो, त्यासाठी मला एक शिवी खायला लागली होती. मालवणी बोलता येत नाही तर कशाला करता सिरियल, बंद करा. मग कोकणातलं सगळं वातावरण दाखवताय, सगळं कोकणातली हे करताना भाषा का नाही तुम्ही बोलताय. मी अजून तरी मी असं फोटो काढून सर मला काम द्या असं केलेलं नाही आहे. खरं तर करायला पाहिजे, पण आहे थोडंसं ते स्वभावात आहे थोडंसं. छड्या खाणारे विद्यार्थी होतात की पहिल्या बाकावरचे होतात? पहिल्या बाकडावर बसायचो, पण पाठीमागचाच होतो मी. तिने मला प्रपोज केलं होतं. त्यामुळे असं तुला प्रपोज केलं तिने असं लोकांचं होतं. जर तसं घडलं असतं तर आम्हाला कदाचित एक वेगळा पोलीस अधिकारी पाहायला मिळाला असता. नसता मी आला, पहिल्याच 3 महिन्यामध्ये सस्पेंड झालो असतो. फक्त एक फिल्मचे मला अजूनही पैसे नाही मिळाले. अजूनही नाही मिळाले. अजून नाही मिळाले. आणि खूप लोक होते त्यामध्ये, दिग्गज होते सगळ्यांचे, कोणाचेच पैसे दिले नाहीत त्याने, आणि लाखोमध्ये पैसे होते ते. विवाह कलेक्शन बाय PNG ज्वेलर्स. नमस्कार, PNG प्रेझेंट्स कॅन्डिड प्लीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्यासोबत आपल्या सगळ्यांचे लाडके घराघरात पोहोचलेले तुमचे आमचे सुभाष परब अर्थात सुहास शिरसाट माझ्यासोबत आहेत. आता खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठी. धन्यवाद. खूप छान वाटतंय आजची मुलाखत घेताना. मलाही. खूप छान दिसताय. Thank you. आल्याला एक गोष्ट हायलाइट होतीये ते म्हणजे तुमचं लॉकेट खूप सुंदर आहे. ते त्याच्यावर दिलंय मुसाफिर. मुसाफिर. काय गोष्ट आहे त्या लॉकेट मागची? लॉकेट मागची अशी काही गोष्ट नाही आहे. मला एक मैत्रिणीनं वाढदिवसाला गिफ्ट केलेलं आहे आणि मलाही फार आवडलं. मुसाफिर म्हणजे आपण राहायला पाहिजे असं थोडंफार. आणि कलावंत माणसाशी मुसाफिर असायलाच असतात आणि पाहिजे. आपण म्हणतो की आपण आपल्या क्षेत्रात मुसाफिरी करत असतो. बरोबर. कला क्षेत्रातली मुसाफिरी कशी सुरू आहे? मस्त चालू आहे, आनंद आहे, समाधानी आहे. कोणाबद्दल तक्रार नाही आहे. त्यामुळे जे आहे ते फक्त एक अभिनेता म्हणून स्वार्थ असतो की प्रत्येक काम आपल्याला मिळालं पाहिजे. म्हणजे ते काम करण्याची इच्छा असते, ते होत नाही, पण छान चालू आहे सध्या. खरं आहे. त्या लॉकेटवरून मला एक विंदांची कविता आठवली. चुकली दिशा तरी ही हुकले न श्रेय सारे, या वेडा मुसाफिराला सामील सर्व तारे. तसा तो मुसाफिर असतो आणि कुठेतरी कलाकारही तसाच असतो. हो. आपण चुकत असतो, शिकत असतो, पण कुठेतरी आपल्याला ती परिस्थिती, ती नियती साथ देत असते आणि आपला मार्ग पुढे पुढे जात असतो. खूप छान वाटतंय, कारण दत्ताभाऊंची भूमिका महाराष्ट्रभर गाजली आणि त्याच्यानंतर आता सुभाष परब घराघरात पोचतायत, वेड लावतायत. सध्या काय सुरू आहे? तर सध्या सुरू आहे सनई चौघडे. बरोबर. कसं सुरू आहे सनई चौघडे? खूप मस्त चालू आहे. दत्ताभाऊपेक्षा पूर्ण वेगळा, म्हणजे दत्ताही घराची जबाबदारी सांभाळणारा होता, सुभाष परबही घराची जबाबदारी सांभाळणार आहे, पण हा खूप प्रेमळ आहे, समजून सांगणारा आहे. आणि दत्त थोडासा चिडचिड करणारा, थोडासा रागीट होता. पूर्ण त्याच्या काय म्हणू त्याला दुसरी बाजूच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मजा येते काम करताना. 4 मुली आहेत, मुलींवरती प्रेम करणारा, मुली पप्पांवरती प्रेम करणारे आहेत. आणि खूप या पोरींसोबत काम करताना मेघना ताई आहेत, त्यांच्यासोबत काम करताना फार मजा येते. राजू सावंत सर आहेत. त्यामुळे परत आम्ही 2016 नंतर परत एकदा दुसऱ्या मालिकेसाठी आणि स्वतः ते प्रोड्युसर असल्यामुळे अजून मजा येते काम करायला. मला या कॅरेक्टरच्या काही हुक पॉईंट्स जे खूप भावतात ते म्हणजे सुभाष परब हा एक बाप नाही तर त्याला खूप इमोशनल कंगोर आहेत. म्हणजे आतापर्यंत आपण ते बघितलेलं, म्हणजे मुलीच्या लग्नांचा विषय असू दे किंवा घरातल्या काही अशा परिस्थिती येतात, कधी कधी घरावरती संकट येतात, तेव्हा बाप म्हणून तो खंबीर उभा राहणार आहे. तितकाच तो इमोशनल आहे. त्याला आम्ही रडताना बघितलंय. आपल्या वयापेक्षा खरं तर ही मोठ्या व्यक्तीची भूमिका आहे, कारण की इतक्या मोठमोठ्या 4 मुली लग्नाला आलेल्या असताना सो त्या बापाची भूमिका करताना काय वाटतंय आतून, नेमकी काय भावना असते? कारण की आपलं एक व्यक्तिमत्व वेगळं आहे, पण बाप म्हणून जेव्हा आपण त्या कॅरेक्टरमध्ये जातो तेव्हा आतमध्ये काय होतं? मी ज्यावेळेस ललित कला केंद्रामध्ये शिकत होतो त्यावेळेस विजय केंकरे सरांनी आम्हाला खूप छान विचारलं होतं की तुम्ही काय करता, म्हणजे काय वाचता. कोणी सांगितलं पुस्तकं, ही पुस्तकं वाचतो, ही लेखक सांगितलं. मी थोडंसं वेगळं सांगितलं होतं की मला दुकानावरच्या पाट्या वाचायला आवडतात, किंवा ट्रकच्या पाठीमागे काही अशी काही शेरो शायरी किंवा काही भन्नाट लिहिलेलं असतं ते वाचायला आवडतं. तर सर म्हणजे सगळ्यांचं ऐकलं. सरांनी सांगितलं की चांगली गोष्ट सगळं वाचतात ते, पण एक करा, माणसं वाचा. वा. ते ऑब्झर्वेशन मी माझ्या वडिलांना केलं. जे वडील आणि माझ्या बहिणीचं नातं होतं ते सगळं डोक्यात ठेवूनच कॅरेक्टर लोकांपर्यंत पोहोचतं आहे. कारण जरी त्या मुली, म्हणजे बापाचं मुलीचं प्रेम काय असतं ते दाखवलं. म्हणजे आज जरी 4 पोरं असती तर कुणी कोणाला विचारलंही नसतं, पण पोरगी ही घरात असली तर ती काय आनंद असतो तो वेगळाच असतो. तरी सगळं माझ्या वडिलांचं कॅरेक्टर थोडंफार मी जगतोय असं मला वाटलं. पण कुठेतरी मग त्यावेळी आपल्यातलं बाप पण बाहेर येतं. येतं. कारण इतक्या 4 मुली, इतक्या गोड मुली जेव्हा आपल्याला जीव लावतात आणि कुठेतरी आपण त्या सेटवरती कनेक्ट होतो एका लिमिटात. आपण घरापेक्षा जास्त वेळ सेटवरच असतो, बरोबर. तेव्हा
सुहास मधला बाप बाहेर येतो का? येतो मी त्यांना रागवतो, कधी कधी प्रेमानं बोलतोही, वा. पण त्याही ऐकतात. त्यामध्ये अजिबात असं करण्यात की हा कोणाला सांगणारा असा, पण जे बाप म्हणून कर्तव्य असतं तेवढं मी ते करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याही ऐकतात. हे खूप माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. वा. लाडकी लेक कुठली आहे चौघींपैकी? नको असं नको विचारू. चारी आहेत. चारी म्हणजे फार काय म्हणून त्यांना जेनझी जे चालले तर तशा ते आणि समजून घेतात, त्यामुळे चारी लाडक्यात माझ्या. असं पण चारी घरामध्ये मुलांमध्ये एक तरी बाळ असं असतं की जे खट्याळ असतं. चौघींपैकी खट्याळ कोण आहे? चौघी आहेत. हा म्हणजे हसी मजाक करतात, सगळं छान वातावरण असतं, त्यामुळे अजून तरी तसं कोणी हे केलेलं नाही की रुसवे फुगे असं अजून काही झालेलं नाही. आज 6-7 महिने झाले आमचं सुरू होऊन, त्यामुळे चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी. येस. मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. एकतर तुम्ही मराठवाड्यातले, हो. पण ज्या दोनही गाजलेल्या भूमिका आहेत त्या कोकणातल्याच आहेत. कोकणातल्याच. म्हणजे नायिकांचा दत्ता सुद्धा कोकणातलाच आहे आणि हे परब सुद्धा कोकणातलेच बरोबर आहे. आहे. सो कुठेतरी असं वाटतं की आता हे एक ट्रान्सफॉर्मेशन आहे की मराठवाड्याचा सुहास आता हळूहळू कोकणाकडे चाललाय. कोकणातल्या मातीविषयीचं प्रेम वाढतं आणि तितकंच कोकणातली लोकही सुद्धा तुमच्यावर प्रेम करतायत. प्रेम करतात. म्हणजे मी 13 वर्ष फक्त फिल्म करत होतो म्हणजे मुंबईत आल्यानंतर, आणि अचानक ही सिरियल मिळाली आणि इतकं प्रेम मिळालं. कुणाला म्हणजे कोकणातल्या लोकांना सुद्धा वाटायचं की मी कोकणातलाच आहे. मग मला विचारायचे कुठलं गाव आहे, काय, असं बरेच प्रश्न विचारायचे. मी नाही, मी मराठवाड्यात. त्यांनाही आश्चर्य व्हायचं की एवढा मराठवाड्यातला पोरगा एवढी चांगली मालवणी बोलतोय. त्यामुळे मला भारी वाटतं. आजही मला दत्ता म्हणून ओळखतात, ही फार माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. खरं. या दोन्ही मालिकांकडे यायचं. एक तर आता सनई चौघडे विषयी बोलूया. सनई चौघडे मधलं जे पात्र आहे सुभाष परब, त्याला एक मध्यमवर्गीय कुटुंबाची झालर आहे, चाळीतलं जीवन आहे, लालबाग परळ अर्थात अख्ख्या मुंबईचा आत्मा. मध्यमवर्गीय आयुष्य जगलात कधी, किंवा ते रिलेट केलंय कधी, ते चाळ संस्कृती असणं किंवा चाळीतलं कल्चर? मी आत्ताही मध्यमवर्गीयच आहे, असं फार असं हे नाही आहे, पण मी चाळ हे कधी मी बघितले नाही किंवा राहिलोही नाही, कारण मी आहे मराठवाड्यातला, मुंबईतून मी कामासाठी आलो. पण जेव्हा मालिकेमधूनच कुठल्या तरी किंवा वाचून ही संस्कृती ऐकलेली, आणि आजही मी ज्यावेळेस पहिल्यांदा लालबाग परळला गेलो त्यावेळेस मला इतकं भारी वाटलं की अरे ही खरी मुंबई आहे, जी चाळीचं हे आहे. आणि काही मित्र परिवार असल्यामुळे त्यांच्याकडनं ऐकायला मिळतं की कसं आम्ही राहतो, कसं एकमेकाशी जीव लावून. ते फार भारी मला, आणि माझी खूप इच्छा आहे, मला एखाद्या वर्षी तरी तिकडे राहायचं आहे असं. कारण की चाळीत एक एकोपा असतो. एकतर 10x10 किंवा 10x12च्या खोल्या, त्याच्यात 5-5, 6-6, 8-8 माणसं काही काही घरामध्ये, आणि चाळीतला शेजार धर्म हा कुठेही बघायला मिळत नाही. आता तोच कुठेतरी शेजार धर्म, तीच कुठेतरी ममता, तीच आपुलकी आम्हाला सनई चौघडेतनं दिसतीये. सो ते कुठून आणता, की त्याचं ब्रीफिंग कसं आहे की चाळीतलं वातावरण? आता एवढी वर्ष झालं मुंबईत राहतोय आणि मित्रपरिवार सगळं आहे, म्हणजे कॉलेज लाईफपासून झालेलं आहे, तर त्यांच्याकडनं ऐकून त्यांच्या घरी जाणं होतं. आणि म्हणजे आम्ही आता आपण बाहेरच भेटतो, घरी कधी जाणं होत नाही, पण घरी गेल्यानंतर त्या ज्या आई असतात त्या एवढं खाऊ पिऊ घालतात, एवढं प्रेमानं बोलतात, असं वाटतं की खूप वर्षापासून जी अशी ओळख आहे. तर ते बघून ऐकून सगळ्या गोष्टी त्या आता याच्यात येत आहेत, ते फार चांगली गोष्ट आहे. आणि आमचे डिरेक्टर सर आहेत, परत आजूबाजूचे सगळे को ॲक्टर पण असल्यामुळे ते छान जमून येत आहे. क्या बात आहे. आणि दत्ताच्या भूमिकेविषयी विचारायचं तर दत्ताची भाषा अर्थात मालवणी भाषा, आणि तो सगळा त्याचा तो सराउंडिंगच त्याचं तसं होतं. ती भाषा शिकताना कसा प्रवास होता? कारण मराठवाड्यातला माणूस थेट मालवणी बोलतोय, त्यासाठी मला एक शिवी खायला लागली होती. सिरियल सुरू झाली तेव्हा सगळी मराठीमध्येच बोलायचो, काही पहिले एपिसोड आम्ही मराठीमध्येच बोललो, पण तिथे आले एक जण आणि मला म्हणले की तुम्हाला मराठी आपलं मालवणी बोलता येत नाही तर कशाला करता सिरियल, बंद करा. मग कोकणातलं सगळं वातावरण दाखवताय, सगळं कोकणातली हे करताना भाषा का नाही तुम्ही बोलत आहे. मग मी सांगितलं डिरेक्टर रायटरला की असं असं लोक बोलत आहेत, आपण मालवणी बोलायला पाहिजे. मग आमचा रायटर होता प्रल्हाद कुडतरकर, त्याने मग मालवणीमध्ये डायलॉग लिहून, मग फक्त लिहूनही जमत होतं, तो लहेजा पण यायला पाहिजे. तर मग ऐकून मी गावातल्या लोकांशी जायचो फिरायला, त्यांच्याशी बोलायचो. तो लहेजा आल्यानंतर मग मला सोपं गेलं सगळं. मग काही शब्द मला माहीत नव्हते, झील, चेडू, हैसरे, तर असे बरेचसे शब्द मग मी ते शिकलो, ऐकून शिकलो, पण असं अचानक नाही आलं मला. म्हणजे तेव्हाही असं गावातल्या लोकांशी बोलून ते आत्मसात केलं? हो. म्हणजे आता असं झालंय की वर्षातून एकदा तरी मी सावंतवाडीला जातो. क्या बात आहे. मला ते माहीत नाही, पण तिथल्या, आणि गेल्यानंतर मी 1-2 दिवस राहून मी ज्यावेळेस मार्केटला जायचो ते ओळखायचे सगळे, त्यामुळे त्यांच्याशी जाऊन गप्पा मारणं, सगळ्यांशी जे
आत्ताही काही कॉन्टॅक्टमध्ये आहेत आमचे ट्रॅव्हल करणारे सगळे लोक, त्यांना बोलून भेटून येतो मी. क्या बात आहे. पण समजा आता मालवणात गेलात किंवा कोकणात गेलात आणि अचानक बाजारपेठेत जर कुणी कोकणी भाषेतनं किंवा मालवणी भाषेतनं संवाद साधायला सुरुवात केली तर त्यांना उत्तर मिळू शकतं मालवणी भाषेत? हो, मी त्यांच्याशी तसंच बोलतो. क्या बात आहे. म्हणजे मी कोल्हापूरहून गेलं आपला आंबोली घाट उतरला की सुरू होतं माझी मालवणी बोलणं. वा. मला आवडतं त्यांच्याशी बोलायला, वेगवेगळी भाषा हे करायला. आणि ते त्यांना वाटतं की दत्ता आपला आहे, तर मग क्या बात आहे. त्यांच्यामुळे एवढं प्रेम मिळालेलं आहे, तर आपण त्यांना टाळू शकत नाही. या निमित्ताने दत्ताचा एखादा डायलॉग आठवतोय? जो हे होता तिथला फेमस म्हणता येणार नाही, पण सतत पांडूला हाक मारणार, ए खुळे हायसर या रे, खाय मेलस, असं. खरं हा प्रवास खूप छान आहे. कारण की मालिका आहे ना आपल्याला एक ओळख देत असतात, आपल्याला घराघरात पोहोचवत असतात. आता या 2 भूमिका प्रकर्षाने पोहोचल्यात लोकांपर्यंत, लोक ओळखतात दत्ता म्हणून किंवा आता सुभाष परब म्हणून. याच्या आधी खूप काम आहे, खूप वर्ष इंडस्ट्रीतली मेहनत आहे. पण त्याचं कधी असं वाटतं का की ते रेकग्नायझेशन का नाही मिळालं, किंवा त्याची कधी कारणं शोधण्याचा प्रयत्न केला का, की काय नेमकं झालं होतं जे मालिकेतनं आपल्याला मिळालं? मी त्याची कारणं कधी शोधली नाही आहेत, पण माझा स्वभाव पण असेल, मी जरा मितभाषी आहे, त्यामुळे मीच पोहोचत नाही लोकांपर्यंत, त्यामुळे मी कुणाला दोष देऊ शकत नाही. पण जी कामं लोकांना आवडली ते आवर्जून आजही त्या गोष्टीबद्दल फोन करून बोलतात, किंवा देऊळमधला माझा पोयट्या, तर त्यातली कविता तरी ऐकून द्या मला. त्यामुळं असं नाही की लोकांना आवडलं, म्हणजे तिथपर्यंत मी नाही पोहोचलो, पण लोक आजही त्याच्यावर प्रेम करतात. सो असं नाही. आणि प्रवास आहे तो माझा, त्यामुळे एक एक पायरी चढत आलोय. फक्त माझाच दोष आहे, मी पोहोचत नाही, किंवा मी तेवढा ॲक्टिव्ह नाही आहे सोशल मीडियावर किंवा याच्यावरती, त्यामुळे इतरांना दोष देण्यात अर्थ नाही आहे. जे मुंबईत राहतात ना त्यांच्यासाठी स्ट्रगल प्रत्येकालाच आहे, पण एक पायरी तो थोडा सोपा होतो, कारण की शेवटी इंडस्ट्री आता सगळी मुंबईत आहे. ग्रामीण भागातनं येऊन पुन्हा मुंबईत पाय रोवणं तसं कठीण आहे, कारण मराठवाडा, मग पुणे, मुंबई, हा प्रवास कुणासाठी खडतरच असतो. तुमच्यासाठी हा प्रवास कसा होता, कारण की मराठवाडा, मग ते अभिनय क्षेत्र आणि मग मुंबई? मी स्ट्रगल नाही म्हणणार, मी प्रवासच म्हणेल. मला एक एक पायरी चढतच मी आलेलो आहे, त्यामुळे कुठली एक पायरी चांगली होती, कुठली वाईट होती, त्याबद्दल असं काही हे नाही आहे. बीडला असताना मी BA करत असताना नाटकाचं शिक्षण तिथेही घेत होतो. नाटकाचं BA नाटकामध्ये केलं. नंतर मग ललित कला केंद्रामध्ये आलो. ललित कला केंद्रामध्ये 2 वर्ष शिकल्यानंतर मग परत मुंबईमध्ये 2004ला मी आलेलो आहे. आणि मग आविष्कार नावाची नाट्यसंस्था मोठी होती, तिथे चेतन दातार होते. सो त्यांच्या हाताखाली मी 4 वर्ष प्रायोगिक नाटकं केली. ललितमध्ये असताना सतीश आळेकर, प्रवीण भोळे, डॉक्टर राजीव नाईक, बरीचशी मंडळी आम्हाला शिकवायला यायची. आणि मुंबईत तर मग प्रवास सुरूच झाला, तो चालूच आहे अजून. पण त्यावेळी घरातनं होतं असं की कर काय करायचं ते, की रिस्ट्रिक्शन्स होते की नको दुसरा विचार? नाही, त्याबद्दल मी खरंच आभारी आहे. म्हणजे आभार मानणार नाही, पण मी खूप नशीबवान आहे की माझ्या घरच्यांनी कधीच मला कुठल्या गोष्टीला अडवलं नाही आहे. म्हणजे या क्षेत्राबद्दल त्यांना काही माहीत नव्हतं. वडील PSI होते, पण मराठवाड्यातच औरंगाबादला ते होते. त्यांना मी सांगितलं असं असं करायचं आहे, तर म्हणलं ठीक आहे कर, आता काय पर्याय नाही आहे. म्हणजे हे एक ठरलं होतं माझं की लहानपणीच बाबांना सांगितलं होतं की मी कुठली नोकरी करणार नाही. क्या बात आहे. हे क्लिअर होतं, कारण वडील पोलीस असल्यामुळे मी त्यांची ड्युटी बघायचो. बाकी मग कोणा अंडर काम करणं शक्य नाही आहे. की ज्यावेळेस कळलं, मग ठरवलं की आपण काहीतरी बिझनेस करू. तो पण नाटकामध्ये नव्हतो आलेलो. मग हे विषय आला आमच्या KSK महाविद्यालय बीडला. मग आल्यानंतर मी बघितलं, तर मला हे आपण करू शकतो, हे आपल्याला जमवू शकतं. त्याच्या आधी मी काही संस्थांमध्ये काम करायचो. मग विषय आल्यानंतर BA पास झालो आणि मग ललित कला केंद्रात असा प्रवास सुरू झाला. क्या बात आहे. वडील पोलीस आहेत असं तुम्ही म्हणाला. असं बऱ्याचदा असतं की पोलीसवाल्यांच्या घरात एक खाक्या दाखवला जातो मुलांवरती. तसा खाक्या होता घरामध्ये, शिस्तीचा असेल, सवयींचा असेल? खाक्या असं म्हणता येणार नाही, पण माझे बाबा फार असे फ्रेंडली होते. म्हणजे माझा भाऊ इंजिनिअरिंग सोडायचं होतं, त्याला काही हरकत नाही सोड. त्यांनी कुठली जबरदस्तीने केली आमच्यावरती, आणि संस्कार चांगले केले. म्हणजे ज्यावेळेस ते घराचं उंबरठावरून आतमध्ये यायचे, तर त्यांचं पोलीस स्टेशन बाजूला असायचं. हे माझं पोर आहेत, ही माझी बायको आहे, हे माझं घर आहे. त्यामुळे पोलीस स्टेशनमधले आम्ही त्यांना कधी विचारायचं नाही, तेही आम्हाला कधी सांगायचे नाही. त्यामुळे ते काम त्यांचं बाहेरच. आत आल्यानंतर मग फॅमिली, मग सगळ्या गोष्टी, हसी मजाक, सगळ्या गोष्टी चालायच्या. खरं आहे. तुम्ही पोलिसांची पण भूमिका साकारली होती, बरोबर? कुठेतरी बाबांच्या सहवासाचा त्याच्यात उपयोग झाला खूप. म्हणजे पांडू वेबसिरीजमध्ये मी सारंग साठे जे आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी सांगायचो
की यार मी सकाळी बाबा ज्यावेळेस ड्युटीला जातो त्यांची बूट पॉलिश करायचो किंवा मपो असायचे ते मी हे करायचो. तर आम्ही अशा गोष्टी आम्ही हे केल्या. आणि नाही म्हटलं तरी पांडूमधला जो कांबळे आहे तो पूर्ण बाबाच आहेत माझे. क्या बात आहे. हां, तो की त्यांचं जनतेशी नातं जे होतं ते फार वेगळं होतं. कधी कुठल्या गोष्टीला त्यांनी असं मी पोलीस आहे असं कधीच केलेलं नाही आहे. ते आधी फार प्रेमानं सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करायचे आणि मी बघितलेलं आहे ते. हीच माणसं असतात ना, ती आपण शिकत जातो. जसं तुम्ही म्हणाला की आपण माणसं वाचतो. हो. कलाकाराच्या आयुष्यात हेच फार महत्वाचं आहे. आपण हीच माणसं कुठेतरी आपल्या अभिनयात पेरत असतो. असं कधी कुठले तरी कॅरेक्टर सापडलंय का की जे खूप मनात भरलंय आणि कधीतरी इच्छा आहे की अरे हे कॅरेक्टर मला पडद्यावरती आणायचंय, कुठेतरी निमित्ताने काहीतरी मला ते आणायचं असे खूप आहेत. तर आमचे एक मित्र आहेत, त्यांचं एक कॅरेक्टर मला करायचं आहे. वा. आणि देऊळमधला जो कवी आहे कवी, तो माझा पोयट्या. मित्र जे कॉलेजमधला पोयट्या, काय सांगता. तो असाच होता. कविता ऐकवायचा, हे करायचा. त्यामुळे हे असं इमॅजिनेशन करून करताही येतं असं नाही म्हणत मी, पण जो आपल्या जवळचं वाटतं ना, बघताना जवळचं वाटलं पाहिजे, तर ते आपल्या कुठेतरी आजूबाजूला असतं. ते ऑब्झर्व केलं की थोडंफार त्यातलं थोडं आपलं आणि आपलं थोडं असं केलं की ते नक्कीच चांगलं होतं असं माझं मत आहे. देऊळचा विषय निघाला. देऊळ मधला पोयट्या कोणीच विसरू शकत नाही. त्याच्या कविता आजही अनेकांच्या पाठ आहेत. हो. एक तर देऊळ मिळाला कसा आणि त्याची कविता नंतर. हां, आता ही खूप थँक्यू. हा खूप जणांनी प्रश्न विचारला मला आणि मी त्याचं उत्तर तेच देतो की मी शिकून जरी आलो असलो, ललित कला केंद्रामधून शिकून जरी आलो असलो तरी मी प्रायोगिक नाटकं खूप केली 4 वर्ष आविष्कारमधून किंवा इतर संस्थेतून. आणि ती नाटकं बघायला जी लोकं यायची ना, म्हणजे चांगली सगळी यायची, तर जवळपास 3 ते 4 जणांनी माझं नाव सुचवलं की पोयट्यासाठी हा आहे. वा. आणि मग त्याची ऑडिशन झाल्या, मग ते मिळालं ते नशिबाने माझ्या. म्हणजे नाटकातनच मिळालं. नाटकातनंच मिळालं. मी म्हटलं नाही, मी जसा आळशी म्हणता येणार नाही त्याला, पण कसं जायचं लोकांना काम मागायला, काय वाटेल त्यांना, असं जो स्वभाव न्यूनगंड किंवा हां असं काहीतरी आहे. अजून माझा ते बोलणं नाही आहे, पण कदाचित त्यांना असं लोकांना वाटत असेल की यार काय इगो याला असं वगैरे, पण तसं काही नाही आहे. पण मला कामातून कामं मिळत गेली. हे काम मिळालं, मग त्याच्यातून ते असं. मी अजून तरी मी असं फोटो काढून सर मला काम द्या असं केलेलं नाही आहे. खरं तर करायला पाहिजे, पण आहे थोडंसं ते स्वभावात आहे थोडंसं. देऊळ हा पहिला सिनेमा ना? नाही, तसं बघायला गेलं तर सुरुवात माझी यंदा कर्तव्य आहे नावाची फिल्म होती केदार शिंदे सरांची. त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा केलं. मग गजर नावाची फिल्म केली चिन्मय मांडलेकर सरांसोबत. त्याच्यानंतर कमिनेमध्ये मी होतो हिंदी, पण ते असंच फार असं विचित्र पद्धतीने ते घेऊन गेले होते हैदराबादला. असे छोटे मोठे रोल मी करत गेलो. पण देऊळ तसं बघायला गेलं तर मोठा प्लॅटफॉर्म तो माझ्यासाठी तोच होता, देऊळ. देऊळचा विषयच खूप वेगळा आहे. कारण दिलीप काका असतील, नाना असतील, सगळेच दिग्गज कलाकार त्या एका सिनेमात होते. त्या सिनेमाने एक वेगळा विषय लोकांपुढे मांडला. त्या सिनेमाचा आपण भाग होणं ही एक फार मोठी गोष्ट होती. देऊळचा अनुभव तुमच्यासाठी समृद्ध करणारा किती होता? खूप होता. कारण एवढे सगळे दिग्गज होते आणि त्यांच्याकडे शिकण्यासारखं खूप होतं मला. कारण त्यांना पडद्यावर बघितलं ना, त्यांच्यासोबत आपण काम करतो ही माझ्यासाठी खूप भारी गोष्ट होती. आणि म्हणजे त्यांनी कधी असं आपण दाखवलं नाही की आपण मोठे कलाकार आहोत. म्हणजे सुरुवातीच्या काळातच आपण हे एवढं मोठं काम करतो हे माझ्यासाठी खूप होतं. आणि आजही ते माझ्यासाठी खूप काही आहे. तर काय दिलं हे मला सांगता येणार नाही, पण खूप काही गोष्टी मी त्या आजही त्या आठवलं त्या कामात आणण्याचा प्रयत्न नक्की करतो. वा. आणि देऊळ नंतर कुठलं काम मिळालं? जसं तुम्ही म्हणाला की कामातनं काम मिळतं. हां, मग बरेचसे चित्रपट मिळाले. म्हणजे आता किल्लामध्येही काम केलं, त्याच्यानंतर फॅन्ड्रीमध्ये एक छोटा रोल आहे, त्याच्यानंतर तुह्या धर्म कोणचा नावाची फिल्म होती सतीश मनोजची, तेही त्याच्यातही काम केलेलं आहे. रिंगण ही अशी एक फिल्म म्हणजे माझ्या नशिबात जवळपास 5-6 फिल्म त्यावर्षी दरवर्षी नॅशनल अवॉर्ड घेतलेल्याच होत्या. क्या बात. म्हणजे किल्ला असो, देऊळ असो, रिंगण असो, तुह्या धर्म कोणचा असो, अशा 5-6 फिल्म मी त्यावर्षी त्याचा भाग असणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की या फिल्म माझ्या नॅशनल अवॉर्डमध्ये गेलेल्या आहेत. असं क्या बात आहे. हा सगळा प्रवास खूपच वाखाणण्यासारखा आहे. पण पुन्हा एकदा मागेन ते म्हणजे पोयट्या. त्या पोयट्याच्या अनेक कविता आहे. म्हणजे मला असं वाटतं की त्या दरम्यान आम्ही शाळेत असू कदाचित आणि त्याची एक ती कंचुकीवाली कविता होती. ती तर आमच्या शाळेत पोराची पाठ होती पोरांना ती कविता. तीच असं नाही, त्यातली एखादी कविता. हां, ती टपरीवर आम्ही सगळे बसलेलो असतो आणि आप्या असतो आणि तिथं तो कविता म्हणतो साहित्य अकॅडमीला वगैरे असं डायलॉग आहे. तर त्यातली एक कविता आहे की भागा मागून भाग संपत्ती सिरियलींचे बाई फट्ट पांढरे वरी पसरले ती पूस गाळत नाही. हंड्या मागून हंडे आणते वहिनी
हंड्या मागून हंडे आणती वहिनी माझ्या पुतण्याची आई, अनिकेत उरला कविते पुरता त्या गावी आणि कसले कामच उरले नाही. वा 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 वा. अशा खूप कविता आहेत त्या सिनेमातल्या. रदर त्या सिनेमातली नावं, त्यातले कॅरेक्टर आजही तेवढेच आम्हालाही ते बघितल्यानंतर बघतो आम्ही तर भारी वाटतं. त्याचे मीम्स येतात, काही होतं तर भारी वाटतं मला की ते एक मुलगा मी त्याला बसवलं असतं तो जोर लावणं म्हणतो ते मीम्स खूप मध्ये फिरले. त्यानंतर आपल्या ऋषिकेश जोशींचं एक आहे की मनात आहे नुसतं पण बॉडी नाही म्हणते. तर हे IT क्षेत्रामध्ये खूप आहे. तर भारी वाटतं की एवढे वर्ष होऊनही आज ते त्या लोकांच्या मनामध्ये एवढं घर करून बसलेलं आहे आणि एवढं छान. आणि लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही जर टेन्शनमध्ये किंवा खूप स्ट्रेसमध्ये असेल तर आम्ही ती फिल्म बघतो. आणि आता त्या रील्स पुन्हा व्हायरल जातो. ताप आलायचा सीन जो प्रत्येक जण सांगतात ताप आलाय, तर ती बाई ताप आला. असे खूप किस्से आणि खूप ते व्हायरल होत आहे आता. या सगळ्या प्रवासामध्ये अशी कुठली भूमिका आहे की ज्या भूमिकेनं आयुष्य बदललं असं वाटतंय, किंवा ज्या भूमिकेनं खऱ्या अर्थानं सुहासला न्याय दिला, सुहासला ओळख दिली? असं एक भूमिका नाही सांगता येणार. पोयट्या तर आहेच. गजरमधल्या वेळेस मला शासनाचा अवॉर्ड मिळालेला आहे, त्यामुळे ती भूमिका माझ्यासाठी खूप वेगळी होती आणि चांगली होती. त्याच्यानंतर मग बघायला गेलं तसं तर मग दत्ताच म्हणजे काम करत होतो पण लोकांपर्यंत पोहोचलो नव्हतो. मी इंडस्ट्रीमध्ये पोहोचलो होतो पण घराघरात नव्हतो पोहोचलेलो. त्याचं कारण असेल की ही सिरियल बघणं खूप म्हणजे माझी बायको ती पण ॲक्ट्रेसच आहे, तर ती खूप सिरियल करायची. म्हणजे तिनं चांगल्या सिरियल केल्या. ती मला म्हणायची की तू सिरियल कर. माझं जरा भीती वाटायची. वाईट नव्हतं, भीती वाटायची की ते मला आली स्क्रिप्ट की लगेच पाठ करून उभं राहणं हे मला शक्य नव्हतं. आजही मला ती जमत नाही फारसं. पण तिचं म्हणणं होतं की तू कर. मग मला भीती वाटायची. मग थोडं खूप असं ठरवून म्हटलं की आज करायची सिरियल, असं करूया यावर्षी. तर मला ती रात्री स्केल चालेल मिळाली आणि त्यामुळे मी घराघरात पोहोचलो. आणि असं होतं की सावंतवाडीला शूट करत असल्यामुळे आम्हाला बाहेर काय चाललं काय माहीत नव्हतं, कारण आम्ही शूट करणं आणि हॉटेलला जाऊन राहणं. पण ज्यावेळेस आम्हाला सुट्टी मिळून आम्ही मुंबईत चाललो त्यावेळेस बघितलं अरे बापरे काहीतरी वेगळंच झालेलं आहे, जग बदललं झालेलं आहे. आणि आपल्याला त्याचं समाधान पण असतं की आपण लोकांपर्यंत पोहोचतोय. गजर सिनेमाचा उल्लेख झाला, त्याचा अनुभव खूप वेगळा होता. कारण वारी आणि पुन्हा आत्ता नुकतीच वारी झाली आपल्याकडे. कुठेतरी आपल्या प्रत्येकाचं पांडुरंगाशी एक नातं आहे. गजरचा अनुभव खूप शिकवून गेला असं वाटतंय. खूप शिकून गेला, कारण शिस्त आली त्या वारकऱ्यांना बघून. म्हणजे आयुष्यात कधी अशी मी वारी केली नसती सलग त्यांच्यासोबत पहिल्या दिवसापासून ते शेवट आषाढी एकादशीपर्यंत. पायी वारी घडली. कारण आम्ही फक्त एवढंच होतं की आम्ही त्यांच्यासोबत राहत नव्हतो. आम्ही हॉटेलला राहायचो, पण सकाळी 6ला आम्ही निघायचो तर संध्याकाळी 6 त्यांची आरतीच्या वेळेस आम्ही तिथे थांबायचो आणि आरती करून आम्ही आमच्या हॉटेलला निघून जायचो. पण सगळी पायवारी घडली आणि आपण खूप क्षुल्लक आहोत त्यांच्यासमोर. त्यांची शिस्त बघितली ना असं वाटतं की आपल्याला लाज वाटते. आपण म्हणजे काही नाही, त्यांच्या दिंडीतनं आपण मधून घुसतो तर घुसू देत नाही. ते म्हणतात माऊली दिंडी जाऊ दे मग तुम्ही जा. पण आपल्याला अक्कल नाही असं मला त्या वारीमधून मला हे झालं की त्यांची शेवटची जी आरती असते संध्याकाळी मुक्कामीच्या तिथे, तर आमचा एक शॉट होता त्याच्यावरती पाण्याच्या टाकीवरनं शॉट होता. आणि आम्ही सगळे चिन्मय म्हणले की आम्ही सगळे वरती चढलो आणि ज्यावेळेस ते सगळे शांत बसावून ते हे फिरवतात दंड आणि मग शांत होतात, सगळे वारकरी शांत होतात. तर आम्ही पाण्याच्या टाकीवर कितीतरी फूट वरती आणि खाली सगळे वारकरी आम्हाला दिसत आहेत. असं तर आम्ही इतक्या वरती असताना सुद्धा आम्हाला असं हॅलो असं इतक्या शांततेत आम्हाला बोलायला लागत होतं. इतकं पिन ड्रॉप सायलेंट होतं. म्हणजे अरे 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 आपण आपल्या अजून खूप पुढे शिस्तीपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. त्यामुळे तो अनुभव मला आजही वाटतं की यार वारी आली की आपण जावं, एक दिवस चांगलं पण आपण त्यात करावं. पण बघू नक्की करेल कधी. हिंदीमध्ये कमी नाही केला. हां, म्हणजे त्यात काय फारसं असं काही नव्हतं. पण तो अनुभव कसा होता? कारण की कुठेतरी आपल्याला एक असतं ना हिंदीमध्ये काम करायचंय किंवा हिंदीत काहीतरी मिळावं. आपण नाही म्हटलं तर सगळे त्या संधीची वाट बघत असतात. प्रत्येकाला असं वाटत असतं की अरे मराठीपेक्षा थोडं हिंदी मोठं आहे आणि हे सगळं असतंच. आणि जेव्हा तिथे काम मिळतं तेव्हा मग काय अनुभव आला नेमका? बरं आला, वाईट आला, कसा होता तो अनुभव? नाही, चांगला अनुभव आला मला त्याबद्दल असं काही नाहीये. पण त्यात काही असं फार असं काही नव्हतं. एक त्यांची टीम एका याच्यामध्ये सगळे जातात म्हणून आम्ही त्यांना जॉईन होतो असं एक होतं. 10 दिवस शूट होतं पण फारसं काय असं त्यामध्ये नाही. पण नंतरचे काय हिंदीमध्ये काम केलं त्यात खूप चांगला अनुभव होता. सॅक्रेड गेम्समध्ये मी केलेलं आहे, त्याचे 2 सीझन मी केलेले आहेत. किंवा गँग्स ऑफ वॉसीपूरमध्ये मी एक गाणं केलेलं आहे. सो त्याचा अनुभव तर माझ्यासाठी फारच भन्नाट होता. अनुराग कश्यप सर होते. बॉम्बे टॉकीजमध्ये मी दिबाकर बॅनर्जी यांची एक 4 फिल्म होत्या त्या.
त्यामध्ये मी दिवाकर बॅनर्जींची फिल्म केली नवाज सरांसोबत. तर ते अनुभव फार वेगळे आहेत, म्हणजे शिकण्यासारखं आहे खूप काही गोष्टी. फक्त एवढाच आहे की बजेटचा इश्यू असतो पण बाकी पण अनुभव मिळतं मराठी कलाकारांना मनासारखं मानधन मिळतं हिंदीमध्ये, घ्यावं लागतं पण देतात. देतात अगदी. त्यांना देतात. इतक्या मोठ्या व्यक्तींचा उल्लेख केला, नवाजुद्दीन असतील, मनोज वाजपेयी असतील, अनुराग कश्यप असतील. आम्ही त्यांना पडद्यावरतीच बघतो, तसं आपला काही रोजचा, जसे मराठी कलाकार आपल्याला आपुलकीने भेटतात तसे ते दुरी आहे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये. माणसं म्हणून ही माणसं कशी आहेत, त्यांचे काही अनुभव? खूप चांगली आहेत. म्हणजे नवाज भाईंना मी ज्यावेळेस बॉम्बे टॉकीज केल्यानंतर भेटलो तर मी त्यांना म्हटलं, सर मैं ऐसा ऐसा आपके साथ, अरे हाँ पता है मेरे को, तुमने वो प्रोडक्शन का काम किया था ना बॉम्बे टॉकीजमध्ये, स्पॉट बॉयचं काम केलं. हां हां सर. तर त्यांनी ओळख दिली. किंवा मी मनोज सरांसोबत तांडव नावाची एक शॉर्ट फिल्म केली, ती यूट्यूबला आहे. सो त्यांचाही भन्नाट अनुभव होता मला. म्हणजे एक तर काय थिएटर केलेली माणसं आहे ती पण, त्यामुळे त्यांच्याकडे कुठे असा हे नव्हतं, बडेजावपणा नव्हता. मित्रासारखं बोलत होते, काही गोष्टी तेही सांगायचे. आम्ही बॉम्बे टॉकीजमध्ये आम्ही इम्प्रोव्हायझेशन केलं आहे, क्या बात आहे. नवाज सरांनी आणि मी दोन्ही. मग तिकडनं दिवाकर सर म्हणले की नाही इतना नहीं करना है सुहासजी, और नवाज सर इतना नहीं थोडा करो. म्हणजे ते असं नाही की नाही रे इतनाही बोलणं आहे असं काही नाही. फार मजा आली काम करताना त्याच्यासोबत, आणि शिकायला खूप मिळतं त्यांच्याकडून. ओके. मनोज सरांविषयी खूप लोक बोलतात की त्यांचं एक तर थिएटरशी नातं खूप घट्ट आहे आणि ते सहकलाकाराला खूप आपलंसं करतात किंवा एक त्यांच्याशी मैत्री होते. तुमच्यासोबत कधी त्यांचा असा संवाद झाला की एखादा किस्सा, की मनोज वाजपेयींसोबत, की काहीतरी बाबा एका सीन दरम्यान किंवा असं काहीतरी झालं की ती गोष्ट तुम्हाला खूप भावली? त्या शॉर्ट फिल्मच्या दरम्यानच मला फार त्यांनी मजा, म्हणजे हे केलं नाही त्यांनी. मी जे करायचं ते मला सुटून करू दिलं. असं काही हे नव्हतं की मत कर ऐसा, हे मत कर, किंवा गाडीमध्ये बसल्यानंतर मला त्यांच्यावर हसायचं असतं तर ते तेरे को जो करना है वो कर. किंवा मी एक पेबॅक नावाची फिल्म होती, त्यामध्ये झाकीर हुसेन सर होते, तर त्यांना मारायचं होतं मला. आणि मी त्यांना म्हटलं की सर कैसा मारू आपको, अरे तेरे को जो करना है करना, तू काय कोण टेन्शन ले रहा है. म्हटलं नाही सर फिर भी नाही, तू मार, तू बिंदास मार. तर अशी माणसं आहेत ती. क्या बात आहे. हां, म्हणजे मला झाकीर हुसेन, आपण सरकारमध्ये त्यांना बघितल्यानंतर मग त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. ती पेबॅक नावाची फिल्म होती, तर ती माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खरंय. पण कुठेतरी असं असतं बऱ्याचदा कलाकारांना हे चुकीच्या पद्धतीने सामोरं जावं लागतं कधीतरी. मग तो हिंदीत असेल, मराठीमध्ये कधीतरी असं आपल्यासमोर एखादा सिनियर किंवा कसलेला नट असतो, तेव्हा कुठेतरी आपण थोडंसं वरचढ झालेलं अनेकांना ते सहन होत नाही किंवा तेव्हा तिथे आपल्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातो. असा खूप कलाकारांना अनुभव आहे. किंवा आपण जेव्हा नवीन असतो तेव्हा टार्गेट केलं जातं किंवा आपली चूक नसतानाही आपल्या चुका सांगितल्या जातात किंवा त्यावरून बोललं जातं. सुरुवातीच्या काळात कधी असं झालं की आपल्याला माहीत असतं की आपण बरोबर आहे, पण चुकीच्या कारणासाठी आपल्याला बोललं गेलं आहे किंवा आपलं बरोबर असून आपल्याला दाबलं गेलं आहे? नाही, असं कधीच माझ्या बाबतीत नाही झालं. नाही, खरंच नाही. म्हणजे टचवूड चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. कदाचित आपला स्वभावही त्याला फार मॅटर करत असावा असं आहे. पण एकदा एका सिरियलच्या दरम्यान मी एक एपिसोडिक करायला गेलो होतो मराठीमध्ये, आणि स्क्रिप्ट त्यावेळेस आली नव्हती. सकाळीच मी गेलेलो पण आली नव्हती. संध्याकाळी 5-5:30 दरम्यान स्क्रिप्ट आली आणि लाईट चालला होता. तर मी तरच तेच बोम सगळी पाठांतर इतक्या लवकर कसं करायचं. तर डिरेक्टर म्हणले की ती स्क्रिप्ट दे माझ्याकडे, माझ्या पाठीमागं बोल. पण अजूनच भीती बसली की अरे हे असं कसं करायचं, आपण तो बोलणार तसं आपण बोलायचं, मग आपल्यामध्ये काय राहिलं, आपण काय करणार. मग त्यापेक्षा ज्युनियर आर्टिस्ट काम केलेलं चांगलं. सो मी त्यावेळेसही मग भीती घेतली होती. तर तसं मला ते नाही जमलं. मी थोडंसं थांबलो. सिरियल नको, वन डे पण नको म्हटलं आपल्याला. वा वा. मला पुन्हा थोडं एकदा मागे घ्यायचं आहे. मुंबईत तुम्ही आलात. मुंबईत येणं, मुंबईत राहणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मराठवाड्यातनं आल्यानंतर मग पुण्यात ललित असेल आणि मग मुंबईतला पहिला दिवस आठवतोय? हो, 30 जून 2004. तारीखही आठवते. कारण आलो आणि इथे दादरला मी आणि माझा मित्र उमेश जगताप दोघंजण स्वारगेटहून बस पकडून आलो आणि दादरला आपल्या बसस्टँड तिथे उतरून मग आम्हाला संध्याकाळ झाली होती. पण असं नव्हतं माहीत ना की किती वाजता पोहोचायचं आहे की आपल्याला ट्रेनला, ते काहीच माहीत नव्हतं. सो आमचा एक मित्र होता राजवंश शिंदे, त्यानं फ्लॅट घेऊन ठेवला होता आमच्यासाठी. तो आमचा सिनियर ललितचा. सो आल्यानंतर तो रिहर्सल होता नाटकाच्या, तो काय फोन उचलत नव्हता. मग काय करावं, मग अजून एका मित्राला फोन केला, मग ते आम्हाला घ्यायला आले. मग दादरमध्ये बराच टाईमपास, ते सुटकेस बॅगा घेऊन आम्ही फिरतोय दोघं. तर पावसाचे दिवस होते. मग त्याची रिहर्सल संपून आम्ही मग ट्रेननं प्रवास केला. त्या बॅगा, एवढी गर्दी सगळी. पण त्याआधी मुंबईला आल्यामुळे माहीत होतं काय असतं ते, पण ते एन्जॉय होत. आता स्वतःसाठी आलं तर आपल्याला ते सगळं सहन करायला लागणारच आहे. आणि आज मालिकेच्या निमित्ताने जेव्हा लालबाग परेलमध्ये जातो
तेव्हा लालबाग परळला जाताना तो रस्ता दादरवरूनच जातो हो, तेव्हा दिसतो तो. ते आठवतं सगळं सगळं आठवत जुनं? म्हणजे काय कारण दादरच्या स्टँडवरूनच ती गाडी पुढे निघत जायला जाते. लागतं. हो बरोबर. तेव्हा सगळं त्या आठवतं. सगळ्या मेमरीज सगळे आठवतात. आठवतात. या प्रवासात कुणीतरी असं असतं ना, एकतर कुणीतरी आपल्याला आधार देतं किंवा देत नाही, ह्या दोनच गोष्टी होतात. तुमच्या बाबतीत असं कधी झालं की अशी एखादी व्यक्ती की जिनं आधार दिला, की थोडंसं बळ मिळतं आपल्याला, आपण आपलं घर सोडून आलेलो असतो, आपल्या करिअर मनोरंजन क्षेत्रात सगळ्याच गोष्टीविषयी काहीच गोष्टी सांगता येत नाही, सगळं अशाश्वत आहे, तर अशा वेळी कुणाचा तरी आधार एक जणाचं नाव घेऊ शकणार नाही मी, कारण खूप लोकांनी आधार दिला. म्हणजे नाटक आविष्कारमध्ये नाटक करत असताना तिथले सिनियर्स लोक, त्याच्यानंतर मित्र कंपनी होतीच सगळी, जी आजही आहे टिकून, जे आजही काही प्रॉब्लेम आला तर ते आम्ही बसून सॉल्व्ह करतो किंवा फोनवर बोलतो. असं एकाचं नाव नाही घेऊ शकत. खूप जण आहेत, खूप जण. म्हणजे आधार मिळाला. आधार मिळतो. काही बऱ्याचदा असंही होतं ना, की म्हणतात की इंडस्ट्रीमध्ये मैत्री होत नाही, मित्र नसतात, फक्त ओळख असते. तुमच्या बाबतीत काय म्हणणं आहे तुमचं? नाही, मला माणसं खूप आवडतात. वा, आजूबाजूला माणसं असलेली मला आवडतात बोलायला. मी नसल बोलू तरी पण ते आजूबाजूला आहे ते जरा बरं वाटतं. भरल्यासारखं. हां, भरल्यासारखं. त्यामुळे माझी मैत्री होते. फार नाही होत, एखाद दुसऱ्याची होते, पण होते. आता रात्रीच काही चालेमध्ये एक दोघांशी चांगली झाली माझी मैत्री. त्याच्यानंतर पहिल्यापासूनचे मित्र आहेतच, आम्ही शिकत असल्यापासूनचे अनिता आणि उमेश, ते आजही सोबतच आहेत. त्यामुळे बरीचशी म्हणजे नंदिता पाटकर ही खूप चांगली मैत्रीण आहे. क्या बात आहे. हां, हे सगळे असे कामातूनच सगळे भेटत गेलेले आहेत. त्यामुळे फक्त मी जरी नाही टिकवलं तरी ते टिकून ठेवतात. बोलका स्वभाव नसल्यामुळे पण आहेत कॉन्टॅक्टमध्ये आजही आहेत. कुठल्याही अडचणी ते येतात, भेटतात. ओके, रात्रीच्या सेटवर कुणाची मैत्री झाली मग? अभिराम सांकेत कामत आहे, राजू सावंत आहेत, क्या बात. गणेश कोकरे आमचे DOP होते. त्यानंतर पूजा आमची आहे, माझ्या मुलीचं काम करायची ती आहे. बाकीचे आहेत कॉन्टॅक्टमध्ये, पण यांच्याशी रोज भेटणं गाठणं फोन असं होतं. अगदी. त्या मालिकेत एक कॅरेक्टर असं होतं की ज्या कॅरेक्टरने महाराष्ट्राला भुरळ पाडली, ते म्हणजे शेवंता. त्या शेवंता या कॅरेक्टरमध्ये अर्थात अपूर्वा निंबळेकर, तिच्यासोबत तुमचं रिलेशन कसं होतं? कारण की नंतर तिने मालिका सोडली आणि मग एक वेगळाच गदारोळ झाला. अपूर्वासोबतचं कसं आहे? नाही, चांगलं होतं. ओके. फार असं काही काय म्हणू त्याला, वाईटही नव्हतं आणि चांगलं तर होतंच. कधी आम्ही हसी मजाक करायचो. त्यामुळे असं काही हे नव्हतं की आता तिनंही कधी असं मला हे केलं नाही आहे. फार असं मस्त छान मैत्रीचं नातं होतं आणि आजही आहे. माई पण माझ्या खूप कॉन्टॅक्टमध्ये आहे. वा. तिचं नाव राहिलो नाही तर परत ती फोन करून मला बोलायची. माई सुद्धा आजही मी तिला, म्हणजे आईच आहे दुसरी माझी मुंबईमधली ती, खरंय. सो ती पण कॉन्टॅक्टमध्ये असते. वा, सॉरी. वा, वा. तर ही पात्र जी आहे ती आम्हाला आमची वाटली, पण कुठेतरी त्याला एक हॉररचा टच होता. जरी प्रत्यक्षात मालिकेत कुठेही भूत दिसलं नाही किंवा काही नसलं तरी एक म्हणतात ना की कुठेतरी त्या वातावरणाचा, त्या जंगलांचा आवाज, ते कुठेतरी एक सतत भीती वाटायची. हो. तुम्हाला तो अनुभव कसा होता शूटिंग दरम्यानचा, आणि कधी कोकणात शूट करताना असे अनुभव घेतलेत का? खूप जणांनी मला प्रश्न विचारला, कारण कोकणात खूप चालतं त्या गोष्टी. पण खरं सांगू, मला कधीच अनुभव नाही आला. मी 3-4 वर्ष तिथे राहिलो, कधीच नाही. आणि आम्ही इतकं हसत ती मजा करत ते शूट करायचो ना, त्यामुळे लोकांना भीती वाटायची, पण आम्हाला मजा यायची काम करताना. मग तो वाडा पण एवढा जुना आहे, त्यात वाड्यातही आम्ही आजूबाजूला रात्रीचं शूट असेल तर फिरायचो, हे करायचो, पण आम्हाला कधीच त्याचा अनुभव नाही आला. ते विहिरीच्या पाठीमागे सुद्धा आम्ही रात्री शूट करायचो, रात्री 2-2 वाजेपर्यंत, पण असं काही अनुभव नाही आला. क्या बात आहे. हां, पण मजा यायची ते काम करताना. तर आणि बघा ना, हे किती दोन्ही चित्र किती वेगवेगळी आहेत. एकतर रात्रीचं खेळ चाले, ही थोडीशी भीती आणि ह्या सगळ्या भावनेवरती विस्तारलेली मालिका आहे, ज्याचा तो सगळा आत्माच तो होता, भीती, करणी आणि हे सगळं, किंवा तो दबाव, भूताटकी. आणि दुसरी एक आत्ताची मालिका आहे जी पूर्णतः आध्यात्मिक ह्याच्यावरती आहे. स्वामी ज्याला समर्थांचे कुठेतरी, भक्त आहेत. ज्या घरातच स्वामींच्या पादुका आहेत आणि ते सगळं. जसं तुम्ही म्हणालात की मला भीतीचा तसा अनुभव नाही आला, की तसे काही भयानक अनुभव आले नाही, भक्तीचे अनुभव आले का? भक्तीचा असा अनुभव नाही आला, पण जे काही आत्ता जे माझ्या आयुष्यात सगळं झालं आहे ते कदाचित त्यांचीच कृपा असेल असं मी म्हणेल. वा. म्हणजे अशी अनुभूती येते असं म्हणतात, पण ती मला कळली नसेल की हे त्यांनीच घडून आणलेलं आहे असं. खरं आहे. सो ते असेल, कारण मी एवढा देवभोळा नाही आहे, पण श्रद्धा आहे नक्कीच. अंधश्रद्धा नाही, पण श्रद्धा आहे. त्यामुळे जे काही आज चांगलं चाललं आहे ते त्यांच्या कृपेनं असेल, असं त्यांच्या आशीर्वादानेच असेल असं माझं म्हणणं आहे. खरं आहे. सध्या मालिकेत सुद्धा तुम्हाला बऱ्याचदा बघायला मिळतं की मालिकेत उत्सव होतात, स्वामींचा उत्सव होतो, आषाढीचा उत्सव होतो, गुरुपौर्णिमा आहे. तर त्या निमित्ताने गुरूंविषयी काय, तुम्हाला गुरु कुणाला करता, म्हणजे गुरु कुणाला मानता आयुष्यात? सगळ्यात पहिलं तर माझे बाबा, कारण त्यांनी खूप
परिस्थितीतून म्हणा किंवा चांगल्या गोष्टीतून आम्हाला शिकवत, चांगल्या मार्गी लावत त्यांनी आम्हाला दिलं. आता ते नाही आहेत. नंतर मग येत गेले शाळेतले गुरु आहेत, त्यांनी वेळेचं मला भान ठेवलं. वेळेत पोहोचण्यासाठी छड्या खाल्लेल्या आहेत. कधी उशिरा शाळेत गेलो तर 2 लाईन असायच्या, शाळा बुडवणाऱ्यांची आणि एक उशिरा येणाऱ्यांची. त्यामुळे ती छडी आजही आठवते. त्यामुळे मी जे पोहोचलो ते त्याच कारणामुळे, आपल्यामुळे उशीर नको किंवा ती एक काय म्हणू ती मेंटॅलिटी झाली माझी पहिल्यापासून. 10 मिनिटं उशीर झालं तर मला मी अस्वस्थ व्हायला होतो. हे एक शिस्त लागलेली. मग कॉलेजमध्ये आले गुरु आमचे बीडचे KSK कॉलेज या क्षेत्रासाठी संजय पाटील देवळानकर सर आहेत, दीपाताई क्षीरसागर आहेत. मग तिथून येऊन मग आलो ललित कला केंद्रामध्ये, ज्याच्यामध्ये खूप सारे गुरु मिळाले. म्हणजे सतीश आळेकर सर, प्रवीण भोळे सर, डॉक्टर राजीव नाईक सर, अनिरुद्ध खुटवड, चेतन दातार, अशी येत गेली. ते मग आता मला असं वाटतं की प्रत्येकजण आपल्याला काही ना काही शिकवत राहतो. ते फक्त त्याने शिकवलं आहे का आपल्याला काय केलं हे समजलं पाहिजे. आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर तो भेटतच जातो आपल्याला गुरु. आणि शिकण्याची वृत्ती असावी, त्यामुळे आपण अजून लहान राहतो. वा, हे वाक्य फार महत्वाचं आहे की शिकण्याची वृत्ती असायला हवी. शाळेतला उल्लेख केला की शाळेमध्ये खूप छड्या खाव्या लागल्या. शाळेमध्ये कसे होतात? छड्या खाणारे विद्यार्थी होतात की पहिल्या बाकावरचे होतात? पहिल्या बाकडावर बसायचो, पण पाठीमागचाच होतो मी. वा वा. कारण काय होतं ना, खूप खेडेगावात मी त्या वडिलांची बदली होती, त्या खेडेगावात मी राहिलेलो आहे. शिकलो मी 5वी ते 10वी माझं शिक्षण तिथं झालेलं आहे. त्यामुळे वडिलांचे आणि शिक्षकांचे संबंध चांगले. तेव्हा पाठीमागे बसून चालायचं नाही तर पुढेच बसायचं. पण तसा फार असंही नव्हतं की ढ होतो, थोडाफार होता अभ्यास, पण तेवढा नव्हता की अगदी पहिल्या बेंचवर बसणाऱ्या विद्यार्थी जेवढा असतो तेवढा नव्हता. त्यामुळे पण लक्ष सगळं इकडेच, काहीतरी वेगळं करायचं आहे आपल्याला. तेव्हापासून होतंच ते. म्हणजे डान्स करणं शाळेत असताना, गॅदरिंग कदाचित माझ्यामुळेच भरवली असेल शेवट 10वीला असताना. की काहीतरी करूया म्हणून आम्ही, माझे डान्स होते, मीच काहीतरी लिहून नाटुकली सादर केली होती असं. कुठेतरी ते गुण आपल्यात असतातच. हां होते. त्यात माझे बाबाही बासरी खूप छान वाजवायचे. त्यामुळे ते आणि मिमिक्री करायचे. मिमिक्री म्हणजे ज्योतिषीय सांगणार असं, त्यांची मिमिक्री खूप छान करायचे. तर ते जीन्स आले असेल माझ्यामध्ये थोडीफार. पण याचा कुठेतरी अभ्यासावर फटका बसला? कधी अभ्यासावर परिणाम झाला? झालो ना, 12वी मस्तपैकी नापास झालो होतो. काय सांगता? नापास झालो म्हणून तर इकडे आलो. 12वी मी औरंगाबादला शिकायला होतो. लोक पास झाल्यानंतर त्यांचं आयुष्य चांगलं होतं, माझं नापास झाल्यामुळे मी चांगलं आलो. 12वी औरंगाबादला शिकायला असताना मग मी परत ये इकडे कर काहीतरी असं म्हणून मी काही बरेचसे कम्प्युटर क्लास लाव, निवांत बसू दिलं नाही वडिलांनी. कारण ते जो डोकं खाली असतं म्हणतो ना आपण, हां, सो तसं बाबांनी मला काहीतरी कोर्सेस, कम्प्युटर कोर्सेस लाव, टायपिंगचे कोर्सेस लाव, हे मला हे केलं. मग आता काय करायचं पुढे त्यांच्या डोक्यात त्यांचं चालू होतं की काही 12वी पास हो आणि पोलीसमध्ये जा. ते त्यावेळेस होतं की एक मुलगा पोलीसचा घ्यावाच लागायचा असं. पण माझं नव्हतं त्यामध्ये सगळं. मग हा विषय आल्यानंतर मग बाबांना सांगितलं मला 12वी पास व्हायचं आहे. ठीक आहे, तुझी इच्छा. त्यांनी कुठली याची जबरदस्ती माझ्यावर केलीच नाही आहे. त्यामुळे मी आलो इथे. म्हणजे 12वी नापास झाल्यानंतर माझं तिथंही टर्निंग पॉईंट भेटला मला असं म्हणायला हरकत नाही. 12वी नापास झाल्यानंतर ठरवलं की आपल्याला अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं आहे. हां, त्यावेळेस मी काही संस्थेमध्ये, बीडमध्ये आल्यानंतर काही संस्थेशी मी होतो, त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये. काही नाटकं त्यांची चालायची, त्यावेळेस मी त्यामध्ये नाटकामध्ये काम करायचो. पण दिशा नव्हती मिळत ना. आता मुंबईत त्यावेळेस मोबाईल नाही, काही नाही, किंवा सोशल मीडिया नाही, की असं काही ललित कला केंद्र असतं किंवा NSD असतं, हे माहीत नव्हतं काहीच. हा विषय आल्यामुळे मग पुढच्या वाटा मला जरा दिसायला लागल्या. वा वा. तुम्ही म्हणालात की मगाशी मला नोकरी करायची नव्हती, केला असता तर व्यवसाय केला असता. तेव्हापर्यंत खरं तर क्लिअरही नव्हतं की अभिनयातच जायचं. पण समजा अभिनयात गेलाच नसतात तर आज काय झालं असतात, किंवा काय होतं डोक्यामध्ये की त्यावेळेस व्यवसाय कुठला करतो हे माहीत नव्हतं, पण व्यवसाय करायचा एवढं नक्की होतं. आणि आत्ताही डोक्यामध्ये त्यावेळेसही असं होतं की हॉटेलिंग, पण जेवण चांगलं बनवतो येतं मला म्हणून. सो आजही डोक्यात आहे की हॉटेलिंगमध्ये मला इंटरेस्ट आहे. पण मला जेवण चांगलं बनवता येतं काय, कारण मी तसा फार असं काय म्हणतो त्याला फूडी नाही आहे, पण चवीचं खायला लागतं. हां, पण बनवून खाऊ घालायला आवडतं लोकांना. हो, मग आत्ताच जरा कमी झालंय, नाही तर आठवड्याला 2 आठवड्यातून 1-2 दिवस तरी असायचं जेवण घरी बनवलेलं. क्या बात आहे. काय आवडतं तुम्हाला खाण्यामध्ये आणि तुम्ही काय छान बनवता, किंवा बायकोसाठी काय आवडीचं बनवता? नॉनव्हेज, क्या बात. मटन, चिकन दोन्ही बनवतो. आणि व्हेजमधल्या मला सगळ्याच भाज्या आवडतात, म्हणजे अगदी कारल्यापासून सगळंच. त्यामुळे भाजीपालाही मीच आणायला जातो, मला ते दुसऱ्या नांडण नाही चालत. पर्टिक्युलर हे खरं तर खूप रेअर बघायला मिळतं ना, की कारण अनेकांना तर भाज्यांचे प्रकार, भाज्यांची नावं हे सुद्धा माहीत नसतं. मी जातो त्यावेळेस एकदा मी गेलो तर काकडी होती, गावाकडची काकडी होती, तर मी घेत होतो. तर मला काय आहे असं बघितलं, मला काकडी आहे ऐसा, मला हां अच्छा लगता है,
नाही शेवट असं म्हणून तो गेला निघून. हा, म्हणजे लोकांना आता हेही माहिती नसतं आणि अशाच्यात भाजी पारखणं ते एक वेगळं स्किल आहे खरं तर. तो भाजीवाला पण तो सांगतो नाही तुमच्या लायकीची भाजी नाही आज. एवढं तो एक दर मंगळवारी गावचा भाजीपाला येतो त्याच्याकडे मी घेतो. वा वा. मला ते आवड आहे भाजीपाला आणणं आणि जेवण बनवणं फार मला आवडतं. तुम्ही म्हणालात की माझी पत्नी सुद्धा अभिनेत्री आणि तिने मला हट्टाने सांगितलं की तू एकदा तरी सिरियल कर. या सगळ्यामध्ये तिचं योगदान, तिचा वाटा कसा आहे? खूप मोठं आहे. म्हणजे माझ्या घरच्यानंतर तीच आहे. म्हणजे अगदी स्ट्रगल म्हणूया का शिकण्यापासून ललितमध्येच आम्ही भेटलो, तिथंच आम्ही प्रेमात पडलो, मग पुढे लग्नही झालं. तर तिने खूप सपोर्ट केला मला. म्हणजे बाबा गेल्यानंतरही घरचे होतेच, पण त्यांच्या डोक्यात थोडंसं जे होते काय करणार पुढे कसं होणार, पण तिने खूप आत्ताही सपोर्ट करते ती, नाही असं नाही, तिचा खूप मोठा हात आहे. तेव्हा असं वाटलं होतं जेव्हा दोघांनी कधीतरी प्रेमाच्या अनाभाका घेतल्या होत्या तेव्हा वाटलं होतं की यशाचा टप्पा इथपर्यंत येईल? मी याला यश नाही म्हणणार, पण आम्ही काम करत राहू एवढं नक्की होतं. दोघांनी मिळून ठरवलं. दोघांनी मिळून ठरवलं. आम्ही दोघंही काम करत राहू. यश अपयश हे माहीत नाही काय असतं ते. म्हणजे आपण चेहऱ्यात दिसायला लागलो म्हणून त्याला यश म्हणायचं, पण ज्यावेळेस नव्हतो दिसत त्यावेळेस मी काम करत होतो की मग त्याला यश म्हणायचं. सो मी हे यश अपयश पायऱ्या चढत जायचं, कुठेतरी खड्डा येईल परत उभं राहायचं, हा प्रवास चालूच ठेवायचा असं आम्ही दोघांनाही ठरवलेलं आहे. वा वा. अभिनेत्याच्या आयुष्यात बऱ्याच असं असतं ना की कुठेतरी पत्नी एखाद्या चांगल्या कंपनीत कामाला असते आणि मग ती सपोर्ट करते की जातो पुढे अभिनयात कर, मी घर बघते. तुमच्या बाबतीत असं होतं की दोघेही कलाक्षेत्रात आहात, तर ती अंडरस्टँडिंग फार महत्वाची आहे संसारासाठी. ती कशी होती? जबाबदाऱ्या वाटून घेणं कसं होतं? हां, म्हणजे सुरुवातीला ती सिरियल करायची त्यामुळे फिल्म किंवा प्राईव्ह नाटकं करू शकत होतो. आता तीही तिने सिरियल थोड्या थांबवल्या, आता ती नाटक करत होती सूर्याची पिल्ले नावाची. त्यामुळे आता मी सिरियल करतो, त्यामुळे असं काही हे नाही की तूही काम कर नाही तर कसं होणार वगैरे असं काही नाही अजिबात. नसेल तर थांब, डोकं शांत असलेली बरं कधी कधी ठेवावं लागतं, नाही तर मग सतत ते मेकॅनिकल होत गेलं तर मग चिडचिडवापणा जास्त वाढत जाईल दोघांमध्ये. पण त्यापेक्षा आम्ही ठरवून घेतलेलं आहे, असं काही हे नाही आहे. जेव्हा तुम्ही प्रेमात पडला तेव्हा काहीच नसेल ना, म्हणजे आपण म्हणतो ना की आपण एक काही आपण शून्यातच असतो, ते वय असंच असतं. आणि तेव्हाचं प्रेम कसं होतं? कारण ती बॉन्डिंग फार महत्वाची असते. आता प्रेमाच्या व्याख्या खूप बदलतात. खूप वेगळं होतं. म्हणजे लोकांना माझ्याकडे बघून विश्वास बसत नाही, काय असं मला उत्तर देतात. तिने मला प्रपोज केलं होतं त्यामुळे असं तुला प्रपोज केलं तिने असं लोकांचं होतं. पण हां, ती म्हणून मी तिला विचारले काय म्हणजे मी काय नाही, अभिनय तुझं चांगला आहे, मला आवडतं. त्याच्यावरती मग आम्ही रिलेशनमध्ये येत गेलो आणि 9 वर्ष अफेअर नंतर आम्ही लग्न केलं. एवढं आम्ही आणि एकत्र कामही केली, बरीचशी नाटकं केली, पिक्चर नाही पण केली बऱ्यापैकी. तुम्ही जसं म्हणालात की अनेकांना विश्वास बसत नाही की तिने मला प्रपोज केलं, आणि अनेकदा असं होतं की तुला प्रपोज केलंय वगैरे. खरं तर कुठेतरी दिसणं हे आपल्याला, प्रत्येकाला आपण दिसण्याकडे खूप बोलत असतो, दिसण्यावरती वगैरे. वैयक्तिक आयुष्यातले अनुभव कदाचित वेगळे असतील, पण इंडस्ट्रीमध्ये दिसण्याला महत्त्व आहे का? आणि त्या दिसण्यावरून कधी बरे वाईट अनुभव आले का? लहानपणी मला चिडवलं की मी चिडायचो. लहानपणी हां, कोणी काळ्या म्हटलं की मी चिडायचो. पण नंतर या क्षेत्रात आल्यानंतर मी पूर्ण बदललो. आता मला वाटतं या माझ्यासारखं हँडसम कोणी नाही आहे. हा कॉन्फिडन्स मला दिला. हा पॉझिटिव्ह अप्रोच असायला हवा खरं तर. त्यामुळे आणि या इंडस्ट्रीमध्ये मला माझ्या दिसण्यावरनं मला कोणीच काही ट्रोलही केलं नाही किंवा मला नावही ठेवलं नाहीत किंवा काही नाही आहे. उलट मला तुझ्यासारखं हँडसम किंवा तुझ्यासारखा रंग कुणाकडे नाही आहे हे मला खूप सतत सांगत गेले. चेतन दातार असो, बरीचशी मंडळी मला सांगत गेली की तुझ्यासारखा रंग असणं खूप महत्त्वाची गरज आहे. आज गोरे सगळेच आहेत पण हा रंग खूप कमी आहे. सो आमचे मित्र शशांक शेंडेवर आहे, आम्ही सतत मजाने म्हणतो की या रंगाचं मार्केट आहे सध्या. सो मला वाईट नाही वाटत. क्या बात आहे. मला असं वाटतं की ह्याच्याकडे पॉझिटिव्ह पद्धतीने इतकं बघणं फार गरजेचं आहे. पण कधी रिजेक्शन वगैरे आलं या कारणामुळे? कधी नाही, कधीच नाही. कधीच नाही. कधीच. क्या बात आहे. मग रिजेक्शन आलं ते कुठल्या कारणासाठी होतं? मानधन. रिजेक्शन असं आलं नाही मला कधीच, पण मला माहीत नाही, काही मित्रांनी फिल्म मला ज्या आल्या त्या त्यांनी केल्यानंतर ते मला फोन करून सांगतात तुला आधीच कळतं काही चांगलं होणार नाही प्रोजेक्ट वगैरे असं. सो मला माहीत नाही त्या वाईब्स काय येतात ते. त्याच्या बऱ्याचशा फिल्म मी सोडलेल्या आहेत. तर मला नाही असं मनापासून नाही वाटलं तर मग मी नाही करत. रिजेक्शन असं मला माहीत नाही, ते त्यांनी रिजेक्शन केलं का मी सोडलं हे मला माहीत नाही, पण मी टाळतो शक्यतो कामं करायची. असं मग जिथं आपल्याला सुरुवातीलाच निगेटिव्ह जर वाईब येत असतील तर मग तिथं काम करूनही फायदा नाही आहे. असं झालेलं आहे. कलाकारांची कला सगळ्यांना हवी असते, त्याचा चेहरा हवा असतो, पण मग त्याचं मानधन का लोकांना परवडत नाही? काय माहिती, त्यांनाच विचारायला लागेल का नाही परवडत ते माहीत नाही. पण काय होतं ना की आता फक्त कला
अभिनय करून तर पोट भरत नाही आहे, घरही चालवायचं, मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये राहायचं, आपण गावाकडून आलेलो आहोत. सो थोडंफार त्यांनी समजून जायला पाहिजे. बाकी सगळ्या ठिकाणी ते होतं, पण नाही पटलं तर मग मीही नाही करत. मग आपण 4-6 महिने घरी बसू, हरकत नाही आहे. आज मानधनावरती खूप बोललं जात आहे. काही काळापूर्वी कदाचित हे इतकं बोललं जात नव्हतं. मला वाटतं हे सगळं याच्यानंतर कोरोनानंतर सगळं झालं असं मला वाटतं. कारण की प्रत्येकालाच अडचणी निर्माण झाल्या, प्रत्येकालाच बोलावं लागलं आणि मानधन बुडवण्याचा विषय प्रकर्षाने पुढे येऊ लागला. तुम्ही इतकी वर्ष इंडस्ट्रीत काम करताय, सिनेमा मालिका नाटकाच्या निमित्ताने, कधी असं झालं की मानधन बुडवलंय कोणी, किंवा स्वतःचेच पैसे मागण्यासाठी आपल्याला खेटे घालावे लागतात? नाही, फक्त एक फिल्मचे मला अजूनही पैसे नाही मिळाले. अजूनही नाही मिळाले? अजून नाही मिळाले. त्याला करूनही मला वाटतं बरीच वर्षी झाली मराठी फिल्म. पण ते मी आणि खूप लोक होते त्यामध्ये, दिग्गज होते सगळ्यांचे, कोणाचेच पैसे दिले नाहीत त्याने. बापरे. हां, ते एवढं एकच झालं. बाकी माझा अजून तरी असं झालं ते नाही. कधी मागण्याचा प्रयत्न नाही केला की माझे पैसे मेहनतीचे आहेत? नाही, 2दा-3दा फोन केला. मग काय, मला बहिणीला अटॅकच आलाय, आईलाच असं झालंय. म्हटलं ठीक आहे, आता मला अटॅक यायची वेळ येते, ते बघा तुम्ही ठरवा. पण काय, अशा माणसांना आपण नाही काय करू शकत. आणि लाखोमध्ये पैसे होते ते. लाखोमध्ये होते? बापरे. सगळ्याच कलाकारांचे बुडवले? हां, म्हणजे जे होते त्यांना काही थोडंफार मिळालं. म्हणजे माझं कन्व्हेन्स सुद्धा मी तिथं भांडून घेतला, त्यावेळेस मिळाला. नाही तर तोही मिळाला नसता मला, मी स्वतःच्या गाडीचा. पण असा अनुभव कधीच नाही आला मला की पैसे कोणी बुडवलेत किंवा मला मागण्याची वेळ आली आहे, असं अजिबात नाही झालं. या प्रवासात चढ उतार प्रत्येकाला असतात, ते कुणाला चुकलेले नाही आहेत. आयुष्यातले असे कुठले प्रसंग आहे की जेव्हा असं वाटलं की नाही काहीतरी चुकतंय, किंवा आयुष्यात कुठेतरी उतार जाणवला, असा कुठला किस्सा, असा कुठला प्रसंग आहे की जेव्हा असं डाऊनफॉल ज्याला आपण म्हणू शकतो? अगदी डाऊनफॉल असं नाही झालं माझ्या बाबतीत. मागच्या काही 2-3 वर्षामध्ये कामं होती, पण एखाद दुसरं काम होतं किंवा असं हातात आलेलं काम जायचं, काय माहीत नाही काय झालं ते. पण ते कळत नव्हतं काय होतं, ते कशामुळे जातं हेही माहीत नव्हतं. म्हणजे सगळं फायनल, पैशा पण सगळं फायनल व्हायचं आणि मग तो प्रोड्युसरच बॅकअप व्हायचा किंवा काहीतरी असं व्हायचं. ह्या डाऊनफॉल मी बघितलं आहे आणि हे ठरवलं होतं डोक्यात. हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतं, अभिनेत्याच्या सगळ्यांच्यात. तर आपण त्याचं फक्त शांतपणे बसणं हे त्याला उत्तर आहे. कुणाला दोष देणंही फार हे नाही, कारण मी तर दोष देऊ शकत नाही, कारण मीच पोहोचत नाही लोकांपर्यंत. त्यामुळे हे नाही, पण पेशन्सने शांत बसलो. त्यात खंबीरपणे घरचे होते, बायको तर होतीच की तू शांत बस, नाही तर हरकत नाही आहे. ती त्यावेळेस सिरियल करत होती. पण येत होते, डाऊनफॉल आला होता. पण एक काम संपल्यानंतर आजही भीती वाटते का की पुढचं काम कधी मिळेल? हो, वाटते ना. की आता असं वाटतं की नाही मिळणार काहीतरी? वाटते. चिंता वाटते? मिळणार कधी हे तर डोक्यात असतंच, पण लगेच मिळेल का माहीत नाही आहे. आणि ती सवय जर तुम्ही रोज सिरियल करत असाल, रोज तुम्हाला ती सवय लागली, जायचे सकाळी परत रात्री यायचे आणि अगदी सगळं बंद होतं अचानक, तर त्यावेळेस थोडंसं वाईटही वाटतं. आणि मग ती सवय लागलेली असते, त्याला काय करावं हे कळत नाही आहे. घरात बसणं किती वेळ बसणार. पण त्यात हे एवढं डोक्यात फिट केलं आम्ही दोघांनी पण की हे असं होणार आहे. तर मग आपण आपला कसा वेळ आहोत आहोत तर मग ते त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे. आणि पेशन्सनं काम बसणं, शांत बसणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा असं होतं ना की आपण घरी बसून असतो, आपल्या हातात काम नसतं, तेव्हा साहजिकपणे आपली स्ट्रेस लेवल वाढत असते. आपल्या मनात अनेक विचार येतात. असं कधी तुमच्या बाबतीत होतं का? आणि जर तसं झालं तर त्याच्यावरती काय सोल्युशन काय असतं मग? तसा व्यायाम करणारा मी फार माणूस नाही आहे. पण मी ना लॉकडाऊनमध्ये ना काम नव्हतं, सगळेच घरी बसले होते. काम होतं पण त्यावेळेस बंद पडलं होतं सगळंच. तर त्या काळात ना मी ऑनलाईन योगा करत होतो, मी आणि माझी बायको दोघंही. आणि जवळपास खूप ऑनलाईन खूप लोक असायची. तर ते मी केल्यानंतर ना मी खूप शांत व्हायला लागलो. काहीतरी वेगळंच माझ्यात घडत गेलं योगा केल्याने. आता मी कंटिन्यू करत नाही, ती वेगळी गोष्ट आहे, पण ते केल्यामुळे हा बायकोच हट्ट होते की आपण हे करूया. तर ती योगा केल्याने इतकं शांत वाटायचं ना, सगळं विसरून जायचं मी की आपल्याला हे नाही ते नाही. तर मला तो उपाय सापडलेला आहे, योगा करणं. आता बायको करते, पण तिच्यासोबत मग कधीतरी आपल्याला असं चला आज करूया असं वाटलं की मी करतो. पण खूप शांत होतो असं मला वाटलं योगा केल्याने. म्हणजे जिमपेक्षाही मी त्याला प्राधान्य देईल. वेगवेगळे कॅरेक्टर आतापर्यंत केले, बऱ्याच कॅरेक्टरला भाषा वेगळी होती. जसं की रात्रीचं मध्ये पूर्ण मालवणी भाषा होती, आता थोडा लालबाग परळची भाषा आहे, पण त्याला एक पुन्हा टच आहेच. भाषेविषयी काय वाटतं? या इंडस्ट्रीमध्ये भाषा किती महत्त्वाची आहे आणि भाषेवरनं इथे बोललं जातं का, की प्रमाणच असायला हवं, असंच असायला हवं? मला वाटतं गरजेनुसार ती भाषा बदलते. प्रमाण भाषा तुम्हाला बोलायची असेल एखाद्या नाटकामध्ये, सिनेमामध्ये, तुम्ही शिकलीच पाहिजे ती. पण असं
इतर वेळी माझ्या आयुष्यात मी बोलताना प्रमाण भाषेत बोललं पाहिजे असं काही नाही. मी माझ्या गावची भाषा बोलेल, समोर जसं बोल तसं बोलेल. पण तसं हट्ट पाहिजे की नाही काय तुझी भाषा आहे तर मग नको. पहा, पण तुम्हाला आता मालवणी मला बोलायची होती तर मी शिकलो, किंवा इथे आता लालबाग परळची भाषा बोलायची तर प्रत्येक शब्द मी नाही बोलू शकत, पण जे ऐकले आहेत कानावर पडले आहेत ते मी बोलतो. त्यामध्ये डायलॉगमध्ये मी आणण्याचा प्रयत्न करतो. किंवा एखादं अगदीच नाटक मला करायचं असं प्रमाण भाषेमध्ये तर मला ते करायलाच लागेल. पण माझी भाषा कुठली तरी गावची आहे म्हणून त्यावरून ट्रोल होणार असेल तर मग ते योग्य पण नाही. होतं का असं इंडस्ट्रीत? कारण की आम्ही बऱ्याच कलाकारांकडनं ऐकलंय की आपण एक आपली बोली भाषा असते ती कुठेतरी आपल्यामध्ये रुजलेली असते, त्यातले बरेच शब्द आपले अनावधानाने बाहेर येतात आणि मग कधीतरी असं होतं की आपल्याला बोललं जातं सेटवरती की अरे काय तुझी भाषा वगैरे. माझे येतात, आजही येतात. त्यामुळे बाजूला बायको असते, हे नाही रे हे बोल, ओके ठीक आहे बोलतो. किंवा मित्रमैत्रीण तसे आहेत की ते छान हा शब्दाला हा शब्द म्हणतात असं ते समजावून सांगतात, किंवा ती त्यामुळे भाषा माझीही सुधारली असेल थोडीफार. तर ते सगळे आजूबाजूला मित्र असल्यामुळेच हे झालेली आहे. पण त्याचा राग नाही आहे, त्यांचंही बरोबर आहे की आता आपण वेगळ्या ठिकाणी काम करतो थोडीशी भाषा यायला पाहिजे. पण इतर वेळी बोलताना आम्ही आमच्या भाषेत बोलतो. गावी गेलं तर गावच्या लोकांसोबत मी त्यांच्याच भाषेत बोलतो, किंवा मालवणला गेल्यानंतर किंवा सावंतवाडीला गेल्यानंतर त्यांच्याशी मालवणीमध्येच बोलतो. असं काही हे नाही. पण हां, कोणी जर त्या इतर वेळी तुमच्या खाजगी आयुष्यात दखल देत असेल तर मग त्यांना ते योग्य नाही आहे. भाषेसोबतच आहे ना इंडस्ट्रीमध्ये आणखीन एका गोष्टीवर बोललं जातं ते म्हणजे ग्रुपिझम असेल किंवा खूप चमू आहेत आपल्याकडे, काही जातीय चमू असतील, काही काम करून एकत्र आलेले असतील, असे बरेच टप्पे आहेत. काही सिनियर्स लोकांचा एक ग्रुप आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कधी सफर करावं लागलंय का की बाबा एखाद्या ग्रुपमध्ये आपण नसण्याचा आपल्याला फटका बसलाय, किंवा एक असतं की ठराविक ग्रुपच्या पार्ट्या होत असतात तिथे आपल्याला गेलं तरच काम मिळतं, ह्या सगळ्यातनं गेलात तुम्ही इतक्या वर्षात? नाही. मी आता जेवढं माझी कामं बघितली ते कुठलेच ग्रुपचे नाही आहेत. वेगवेगळी सगळी माणसं आहेत, वेगवेगळ्या माणसासोबत मी कामं केली आणि मला याचं वाईटही नाही वाटत मी त्या ग्रुपचा नाही आहे. पण संबंध चांगले आहेत. आणि हेही नाही की ते त्यांनाच घेऊन कामं का करतात, आम्ही नाही आहोत का, असंही मला कधी वाईट वाटलेलं नाही आहे. तर मी परत तेच की मी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, हाही माझा दोष आहे. त्यामुळे त्यांनाही मी दोष देऊ शकत नाही की त्यांनी मला घेतलं नाही असं तसं. पण मी आत्तापर्यंत मी जी कामं केली ती कुठल्याही ग्रुपशी संबंध नाही माझा, पण चांगले संबंध आहेत सगळ्यांशी. त्यामुळे मला फटका बसल्यानंतर मला वाईटही वाटत नाही. त्यांचंही बरोबर आहे, कारण तेही त्याच्यामध्ये काय म्हणू त्याला कम्फर्टेबल असेल त्यांच्या लोकांसोबत काम करण्यामध्ये, त्यांनाही माहीत असेल. त्यामुळं त्यांना हे नाही आहे. हां, आता बोलल्या खूप जातं की ग्रुपिझम आहे किंवा जातीवर नाही याच्यावर, तर मला तसा नाही अनुभव आला. आणि मला वाटतं की ते योग्य नाही आहे. कलाकारांच्या ह्याच्यात ते असणं खटकतं थोडंफार. अगदी. एकीकडे या सगळ्या विषयावरती आपण बोलतोय, पण आत्ता सकारात्मकता सुद्धा आहे ह्या सगळ्या विषयांमध्ये, की काही लोक असे आहेत की ते सगळी बंधनं तोडून सगळं विसरून एकत्र येतात, सगळ्यांना सामावून घेतात. चांगली माणसं ज्याला आपण म्हणतो, अशी कुठली चांगली माणसं आहेत ज्यांना आपण सिनियर कलाकार म्हणू, की ज्या माणसांनी तुम्हाला खऱ्या अर्थानं घडवायला मदत केली, किंवा कुठेतरी त्या माणसांचा एक आदर वाटला की नाही अरे हा माणूस होता त्यामुळे मला घडवायला मदत केली असं मी म्हणणार नाही, पण मी त्यांच्याकडे बघून खूप काही शिकलो. माझ्यासोबत नाना पाटेकर तर होते सर, त्याच्यानंतर पांडूमध्ये दीपक सर होते, दीपक शिर्के सर. हो, एवढी वर्ष काम केलेले, आपण त्यांना कुठल्या फिल्ममध्ये नाही बघितलं सगळे, पण ते मला ना जसं आम्ही एका वयाचे होतो तसे माझ्याशी बोलत होते, वागत होते, सगळ्या गोष्टी करत होते. सो दीपक सरांकडे खूप काही आहेत. खूप अशी प्रत्येक टप्प्यावर येत गेलेली माणसं आहेत. म्हणजे अण्णा नाईक असतील, ते एवढे वर्ष काम करतायत. सो प्रत्येकजण आहे, असं नाही. फक्त त्यांनी मला असं नाही म्हणलं की हे असं कर तसं कर, नाही. ते मी बघून शिकत गेलो त्यांच्याकडे, कारण तेही कुणाला घडवायला आलं नाही, येत नसतं तसं. तुम्ही म्हणालात की मी सहसा कोणाकडे काम मागायला जात नाही, तो माझा स्वभाव नाहीये. आत्ता जमानाच असा आलाय की सोशल मीडियावरून कामं मिळत आहेत, फॉलोअर्स आणि ते सगळं बघितलं जातं, तुमच्या रील्स बघितल्या जातात, तुमचं त्याच्यावरून तुम्हाला पारखलं जातं. ह्या सगळ्याकडे कसं बघता? कारण की तुम्हाला एक ठोस नाटकाची पार्श्वभूमी आहे, ललित आहे, आविष्कार आहे, नावच इतकी मोठी आहेत की त्या नावांवरती अनेकांनी आपलं काय म्हणतात की पुढे करिअरचं सगळं सोपं झालेलं आहे. इतकी मोठमोठ्या नावांचं वलय तुमच्या पाठीशी आहे. आणि आत्ता थेट अशी परिस्थिती आहे की इंस्टाग्रामवरून आपल्याला कामं मिळत आहेत. हां, आता आहे तशी परिस्थिती आहे, पण मग तेच ना की ती कितपत टिकतं. खरं आहे. एक काम मिळेल, दुसरं परत तुम्हाला चांगल्या म्हणजे लोकांकडे यायलाच लागणार आहे ना. आणि फॉलोअर्स वगैरे आता माझ्या पाठीमागे खूप असतात की तू दररोज रील टाकायचा शूटची बीचची, तुझे फॉलोअर्स वाढतील, चांगलं होईल. मला म्हणायचं फॉलोअर्स सोडून मला काय होणार, माझा पिक्चर बघायला तेवढे फॉलोअर्स येणार आहेत का? मी पण कुणाला तरी जाता लाईक करतो, कोणतरी असं असेल तर.
सो मला त्या गोष्टीचं मला फार त्याचं मी बर्डन नाही घेतलेलं की मी असं सतत ॲक्टिव्ह असलंच पाहिजे याच्यावरती इन्स्टावरती किंवा प्रत्येक सोशल मीडियावरती नाही जमत मला ते. पण सेटवरती पण आता इतकी तरुण मुलं आहेत, तुम्हाला तर 4 मुली आहेत, आता तिकडे सगळे हातात फोन घेऊन निश्चितच बसत असणार किंवा त्या सगळं ते इंस्टाग्राम ते सुरू असणार. कधीतरी असं वाटतं की चला आपणही यामध्ये सामील होऊया? नाही, कधीच नाही नाही वाटलं, वाटत? कधीच नाही वाटलं. त्या येतात माझ्याकडे, आपण रील करूया वगैरे केलेले आहेत, पण मी स्वतःहून असं नाही की चला आपण रील करूया. आणि चांगली गोष्ट आहे की त्या मुली सतत मोबाईलमध्ये नसतात. क्या बात आहे. हां, गप्पा गोष्टी चाललेल्या असतात, पण करायचे असेल तर ते करतात. पण मला असं नाही वाटलं की मी उलट त्यांच्याकडे शिकतो, हे काय करायचं मला सांग, हे मला करायचं काहीतरी आत्ता, हे काहीतरी पोस्ट टाकायची मला जमत नाही, मग त्यांच्याकडे मोबाईल देऊन त्या करून देतात. खूपदा असं होतं ना, नवीन कलाकारांसोबत काम करत असताना आपण एका फळीतनं आलेलो असतो, आपण खूप काही बघून आलेलो असतो, त्यामुळे सतत त्या मुलांवरती टीकाच केली जाते. ही मुलं अशीच आहेत, ह्या नवीन मुलांचं हे असंच आहे, ते आता तर जेनझी हा शब्द खूप आपण गेल्या काही दिवसात ऐकतोय. तुमचं या मुलांकडे बघण्याचा अप्रोच कसा आहे? नाही, आता माझी पिढी, मी परवाच माझ्या मित्राला बोललो, आपली पिढी खूप चांगली आहे रे. म्हणजे मला का आपण प्रत्येक गोष्ट एक्सेप्ट करत गेलो. वा. म्हणजे आंतरदेशी पत्र होतं आमच्या वेळेस, पोस्ट कार्ड, क्या बात आहे. मनी ऑर्डर आम्हाला त्यांनाच यायची, पत्र बघितलेले आम्ही आहोत. नंतर आला लँडलाईन, त्याचंही आम्हाला खूप भारी कौतुक होतं. नंतर आलं पेजर, मग आला मोबाईल, मग CD, ह्या अशा गोष्टी येत गेल्या. मग टेप रेकॉर्डर आला आधी, सगळ्यात आधी. मग ह्या सगळ्या गोष्टी, आणि आजही आपण त्या इन्स्टा आलं, आपण त्याच्यावर ॲक्टिव्ह आहोत, त्यामुळे ॲक्सेप्ट करायला शिकलो होतो आम्ही. त्यामुळे मला असं नाही वाटत की ती फार असे वेगळे आहेत. त्यांच्याच ह्याच्यात आलेलं आहे तर ते करतायत, तर आपणही त्यात शिकत गेलं पाहिजे असं. तुमची रात्रीचं खेळ चाले ही मालिका जेव्हा सुरू होती त्या दरम्यान सोशल मीडिया खऱ्या अर्थानं खूप बूस्ट होत होता. इंस्टाग्राम इंस्टाग्राम आता जशा रील्स व्हायरल होतात तेव्हा तसे मीम्स व्हायरल व्हायचे, त्या शेअर केले जायचे. त्या दत्ता भाऊचे अनेक मीम्स असायचे, लोक त्याच्यावर कमेंट करायचे, अन्न नाईकांचे असायचे. ते सगळं तुम्ही कसं एन्जॉय केलं तुम्हाला? कारण की तेव्हा सोशल मीडिया सगळ्यांसाठीच नवीन होतं, त्यामुळे आम्ही एन्जॉय केलं. आम्ही हसायचो, आम्ही अरे हे काय भन्नाट आहे काहीतरी असं. जसं आत्ता नवीन रील एखादी बघितलं तर आपलं हसायला येतं किंवा मजा येते, तसं आपल्यावर काहीतरी होतंय हेच आमच्यासाठी खूप होतं. की आपली सिरियलवरती असे कॅरेक्टरवरती ती मीम्स होत आहेत, काहीतरी त्यांचं टॅगलाईन ते वेगळ्या पद्धतीने करतायत, काहीतरी स्लोगन त्याच्यावर लिहिलेलं आहे, भारी वाटायचं हे फार असं. पण असा कुठला खतरनाक फॅन भेटलाय या मालिकांच्या प्रवासात, विशेष करून म्हणजे आत्ता अगदी परब असेल किंवा दत्ता भाऊ असतील, त्याचा एखादा डाय हार्ट फॅन भेटलाय, त्याने काहीतरी असं केलंय की लक्षात राहिलेलं आहे, फॅन मुवमेंट? असं नाही, आता काय आहे ना, तिथं सावंतवाडीला ना दर शनिवार रविवार जवळपास 1000-2000 लोक यायची, गेटच्या बाहेर सगळी उभं राहायची बघायला फक्त. तर त्या ह्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात एक आजोबा, त्या काळात 50 एक वय असेल त्यांचं, ते फक्त एकटक, मी सगळ्या लोकांशी भेटत होतो आणि ते लांब बघून ते रडत होते. तर मला असं झालं की कदाचित हा दत्ता असावा, की तो फक्त म्हणजे त्यांना हातही केला, ते नाही आले, ते गेले रडत. तर मला असं झालं की काय असेल, का थांबले असेल, का रडत असेल, का आले नाही जवळ ते. तर मला वाटतं दत्ता असावा, कारण सगळे भाऊ बाहेर आहेत, हा घर सांभाळतोय, सगळं करतोय, त्याच्या वाट्याला काहीच येत नाही आहे. कुठली तरी मांगरावरची जमीन त्याच्या वाट्याला येते, फक्त मुंबईला राहणार भाऊ पैसा करतो, पाठवतो, सगळं घेऊन जातो, आम्हाला काहीच नाही मिळत आहे. तर ते मला ते दत्ता दिसला. ती फॅन मुवमेंट नाही म्हणता येणार, पण ती एक मुवमेंट माझ्यासाठी खूप होती की हा दत्ता आहे यार, खरा दत्ता आहे हा. असे फॅन्स काही भेटतात की जे शब्दांच्या पलीकडे बोलून जातात ना. या कुठेतरी आपल्या कामाची पावती वाटते ही की अरे आपण केलं त्याचं चीज झालं. खरंच आहे. म्हणजे मला ते असं झालं की तू येतच नव्हता जवळ, त्यांना बोलवलं, सगळं केलं, पण नाही. आणि आत्ता एक सुंदर बाबा तुम्ही साकारताय, आता काय वाटतंय, आता कशा प्रतिक्रिया येत आहेत? कारण की आम्हाला तो बाबा खूप भावतोय. हो, नाही, मी आत्ता काही व्हिडिओ बघितले, म्हणजे लोकांनी तो एक सीन होता आसावरीचा माझा, की लग्न करून तू जाशील त्यावेळेस मी त्याला खाऊ घालतो प्रत्येक घास वगैरे असा. तर ते सीनचे काही 3-4 व्हिडिओ मला आले की आई वडील बघतायत, रडतायत, आणि त्याच्यावर असं होतं की तुझ्या लग्नात मी कधीच रडणार नाही, पण टी व्हीवरची सिरियल बघून ते रडतायत, म्हणजे तो सीन बघून ते रडतायत, तर माझ्या लग्नात किती रडतील असं. तर ते फार भारी वाटतं की बाप लेकीचं जे नातं आहे ते अटॅच होते सगळ्यांना. काही लोकही भेटले की आम्हालाही 2 पोरी आहेत, बघितलं फार भारी वाटतं. किंवा एक तसंच भेटले, सेटवरच आल्या होत्या त्या, म्हणजे माझे मिस्टर बेस्ट कंडक्टर आहेत आणि मला 3 मुली आहेत. तर ते आधी आली कधी ते बघतात, ड्युटीहून आली कधी ते लावतात, मग जेवायला बसतात. म्हणजे भारी, चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी. या प्रवासात जितके छान अनुभव असतात तसं बऱ्याचदा कलाकार फ्रस्ट्रेशनमध्ये सुद्धा असतो, किंवा भिन्न भिन्न स्वभावाचे कलाकार
एकाच सेटवरती काम करत असतात, अनेकांच्या काही गोष्टी चुकत असतात, काही बरोबर असतात. कधी सेटवरती अशी खडाजंगी झाली आहे का, किंवा कधी असा ब्लास्ट झाला आहे का की एखाद्या चुकीच्या गोष्टीविषयी आवाज उठवला आहे, किंवा कधीतरी सेटवरती भिडण्याची वेळ आली का, किंवा कुठल्याही नाटकाचे असेल, मालिकेचे असेल, की कधीतरी असं झालं की आपल्याला स्वतःच्या गोष्टीसाठी आवाज उठवावा लागला? नाही रे, नाही झालं. मी फारच चांगलं आहे असं मला वाटायला लागलं प्रश्नावरनं. हा म्हणजे मला मागायची गरज नाही पडली, किंवा असं कधी मला झालं नाही की मला हे नाही आहे तर मला हे पाहिजे, मी असं नाही करणार तसं नाही करणार, असं मला करायची वेळ नाही आली. खरं आहे. म्हणजे चांगलं राहायचंय किंवा चांगलं उत्तर द्यायचं म्हणून नाही म्हणत आहे, पण खरंच नाही माझ्या नशिबात असं काही झालं. नाटकामध्ये मला चांगली लोकं मिळाली, सगळं चांगलं झालं. सिनेमे करताना मला सगळं चांगलं मिळालं. सिरियल करताना तर राजू सावंत होते, ते इतकं हसी मजाकचं वातावरण असतं आमच्या सेटवर. म्हणजे कधी तू आलास तुला कळेल की अरे काही आज जे काही वन डेसाठी येतात किंवा येतात काही कॅमिओसाठी, ते म्हणतात त्याला मला फार मजा आली. हा म्हणजे वेगळाच सेट आहे हा. म्हणजे एक आमच्याकडे होते ॲक्टर, ते म्हणले की शूट घरी गेले आणि ते म्हणले काय आनंदात आहेस म्हणे. हां, काहीच झालं नाही शूट. मग तू चिडला नाहीस? नाही मी राहतो बसून तिथे, भारी वाटतं मला त्यांच्यासोबत बसून. क्या बात आहे. तर एवढं भारी असतं ना, मग काय अजून काय पाहिजे, कशाला चिडचिड करायची सगळ्या गोष्टीवरती. अगदी. मला असं वाटतं की आजच्या मुलाखतीतनं प्रेक्षकांना एक वेगळं वातावरण सुद्धा ऐकायला मिळालं पडद्याच्या मागचं. कारण की बऱ्याचदा आपण तक्रारी सांगत असतो, बऱ्याचदा आपण मनातली खंत बोलून दाखवत असतो, पण काहीतरी छान आहे हे सुद्धा सांगणं फार महत्त्वाचं असतं, आणि ते छान छान आहे ते तुम्ही सांगताय, आणि हे निश्चित ऐकायला खूप मजा येते. थँक्यू. मला वाटतं प्रत्येकजण परफेक्ट नसतो ना, कुठं ना कुठं काही उणेवा असतात, त्या पण ते आपणही समजून घेतल्या पाहिजेत कुठेतरी. हा सतत होत असेल तर मग. या प्रवासामध्ये अशी कुठली मुमेंट आहे जी शाईन मुमेंट म्हणू शकतो आपण, की सुहास शिरसाट या नावाला एक 4 चांद लागले आपण ज्याला म्हणू शकतो, की आयुष्य बदललं, शायनिंग मुमेंट? हिंदीमध्ये काम करताना लोक आपल्याला छान पद्धतीने रिस्पेक्ट देऊन बोलतात, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. किंवा आपल्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा खूप सिनियर ॲक्टर किंवा हे आपल्या कामाला ते बघतात, जरी एकत्र काम केलं तरी बघतात, आणि ते आपल्याला सांगतात की मस्त केलंस किंवा छान होतं तुझं. तर ती फार माझ्यासाठी मुवमेंट चांगल्या आहेत ह्या. की आपल्याला रिस्पेक्ट मिळणं, आदर हां, मिळणं, हे हे खूप फार मोठं महत्त्वाचं असतं. तरी सुद्धा या मुवमेंटमधला असा एखादा प्रसंग आहे का की ज्यानं तुम्ही अवाक झालात, की असं वाटलं की अरे काहीतरी बदललंय आयुष्यातलं? मग ते पहिलं घर असेल, पहिली गाडी असेल, पहिली ओळख असेल, एखादी प्रतिक्रिया असेल, की त्याने असं वाटलं की नाही आज इथून पुढे खरं कदाचित आयुष्य बदलेल किंवा बदलतंय? मग तेच रात्रीच खेळ चालेमध्ये मी गाडी घेतली, त्यामुळे मला स्वतः पहिल्यांदा पहिली गाडी घेतली मोठी, आणि त्याचा आनंद होता, घरच्याने आनंद होता. त्याच्यानंतर घराच्या बाबतीतही तेच आहे. अशा भरपूर मुवमेंट आहेत. असं एक मी नाही सांगू शकत, कारण प्रत्येक वेळी आपण अवाक होतोच काही चांगल्या गोष्टी घडल्या. हां, पण एवढं होतं की सिरियलने मला जे काही दिलं ती माझ्यासाठी अवाक करणारीच ही होती. कारण न करण्याचे तोटे झाले असतील त्यावेळेस, पण फायदा खूप उशिरा केल्याचा फायदाही खूप चांगला झाला. कारण ते एक चांगला प्रोजेक्ट माझ्या हातामध्ये आल्यानंतर तो लोकांपर्यंत पोहोचला आणि लोकांनी तो एक्सेप्ट केला. ही माझ्यासाठी खूप चांगली मुवमेंट होती. आणि आजही त्या नावाने एवढी 10 वर्ष झाली, 2016 ती आलेली सिरियल, आजही ती त्याच नावाने ओळखतात आणि तेवढंच प्रेम करतात. ते माझ्यासाठी खूप मस्त चांगलं आहे. सुहास शिरसाट यांच्या आयुष्यातील शायनिंग मुवमेंट आपण पाहिल्या. तुम्हालाही असंच शाईन करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेला QR कोड स्कॅन करा आणि PNGचे दागिने नक्की खरेदी करा. आणि हां, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंटमध्ये दिलेल्या PNGच्या लिंकवर नक्की क्लिक करा. धन्यवाद. घरच्यांचा विश्वास आपण जिंकून मुंबईत येतो, स्वतःचं नाव मिळवतो. आज एक कलाकार म्हणून आपल्याला ओळख आहे. हे सगळं घडत असताना घरच्यांच्या डोळ्यात जेव्हा आपल्याविषयी विश्वास पाहतो, आपण समाधान पाहतो, तेव्हा काय वाटतं? फार भारी वाटतं. कारण बाबा गेल्यानंतर तशी जबाबदारी माझ्यावरच मोठा असल्यामुळे नोकरी करावं असं होतं. पण माझ्या भावाने, बहिणीने, आईने किंवा बायकोनेही, नंतर आमच्या घरात वहिनी आली, त्यांनी खूप सपोर्ट केला की नाही आता तुला इच्छा नव्हतीच नोकरी करायची तर मग तू करू नकोस. मग माझ्या लहान भावाने तो मोठ्या भावासारखं सगळी जबाबदारी सांभाळली, घरातली आईला सांभाळलं सगळं. आजही तोच सांभाळतो बऱ्यापैकी. त्यामुळे पण त्यांनाही वाटतं की ते केलं ते बरं केलं त्याने. हां, म्हणजे आपण त्याला नोकरी कर म्हटलं असतं तर वेगळ्या लेवलला गेलं असतं. त्यामुळे तेही समाधानी आहे खरंच. आणि मी नोकरी केली असती हट्टापायी वडिलांच्या जागी तर काहीतरी वेगळं दृश्य झालं असतं, मग ते कुणीच समाधान राहिलं नसतं. त्यामुळे त्यांचेही लोक काय ज्यावेळेस काम बघतात, लोक ओळखतात, हे त्यांच्या माझ्यापेक्षा त्यांना जास्त आनंद होतो की यार लोक फोटो काढतात हे. त्यामुळे फार भारी वाटतं. या निमित्ताने जर तसं घडलं असतं तर आम्हाला कदाचित एक वेगळा पोलीस अधिकारी पाहायला मिळाला असता, जो कदाचित पडद्यावरचा नसता पण पडद्यामागे खूप छान काम करू शकला नसता. मी आला पहिल्याच 3 महिन्यामध्ये सस्पेंड झालो असतो. का बरं? नाही, कुणाच्या असं अंडरमध्ये काम नाही करू शकत फारसं. असं माझ्या क्षेत्रामध्ये अंडरमध्ये काम करत नाही. सगळं आपलं वातावरण वेगळं असतं.
पण चूक नसताना आपल्याला कोणी बोलत असेल तर मग ते आपल्याला मला सहन नाही व्हायचं, पहिल्यापासूनच होतं ते, म्हणूनच ती नोकरी करायची नव्हती. क्या बात आहे, क्या बात आहे. मला असं वाटतं की अशी दिलखुलास उत्तरं येतात, त्यामुळे गप्पा मारायला खऱ्या अर्थानं मजा येते. सुहास दादा, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. तुमचा प्रवास हा खूप सकारात्मक आहे, तुमचं बोलणं खूप सकारात्मक आहे. तुम्ही म्हणालात की मी फारसं लोकांकडे बोलायला जात नाही, पण जे बोलता ते खूप पॉझिटिव्ह बोलता, समोरच्याला ऐकायला निश्चितच मजा येते. आणि खूप खूप धन्यवाद, वेळात वेळ काढून आलात आणि इतक्या सुंदर गप्पा केल्याबद्दल. थँक्यू सो मच. खूप भारी वाटलं तुमच्याशी बोलून, सगळ्यांशी बोलून, आणि मोकळा झालो असं वाटलं. थँक्यू. थँक्यू.